Okay, let's start. So, as आपल्याला today onwards we are going to start this point, concept of power, hegemony, धुरीणत्व ज्याला आपण म्हणतो, विचारधारा आणि लेजिटिमसी ज्याला आपण मराठीमध्ये वैधता असंही म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये हेगमनी आणि आयडियोलॉजी हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. फक्त पॉवर आणि लेजिटिमसी हा टॉपिक आहे. पण लक्षात घ्या, पॉवरचा जर आपण नीट ॲनालिसिस केला बेसिकली हेगमनी काय, ज्याला आपण धुरीणत्व म्हणतो, इट इज ऑल्सो अ टाइप ऑफ पॉवर. काय आहे? एक एक शक्तीचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आयडियोलॉजी, आणि आपण ऐकलं आहोत की आयडियोलॉजिकल पॉवर हा पण एक प्रकार, पॉवरचाच एक प्रकार आहे. आणि वैधता ज्याला आपण लेजिटिमसी म्हणतो, बेसिकली हा कन्सेप्ट अथॉरिटीशी लिंक्ड आहे. कशाशी लिंक्ड आहे? आणि अथॉरिटी हा कन्सेप्ट एक पण पॉवरचाच प्रकार आहे. काय? पॉवरचाच प्रकार आहे. म्हणून बेसिकली हा जो समूह आहे, जो पॉइंट देण्यात आलेला आहे, पॉवर, हेगमनी, लेजिटिमसी किंवा आयडियोलॉजी, हे एकमेकांबरोबर इंटरट्विन्ड आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड? सो आजचं जे आपलं डिस्कशन असेल, तर आपण स्टार्ट करणार आहोत कन्सेप्ट ऑफ पॉवर. ही जी संकल्पना आहे पॉवर, आता मराठीमध्ये सत्ता किंवा शक्ती हे दोन वर्ड वापरले जातात. पॉवरसाठी कुठले शब्द वापरले जातात? सत्ता हा पण एक वर्ड वापरला जातो आणि शक्ती हा पण एक वर्ड वापरला जातो. बट आय वुड ॲडवाइज यू शुड यूज द वर्ड शक्ती. काय? यू शुड यूज द वर्ड शक्ती. तो जरा फिट बसतो ॲज पर द इंटरप्रिटेशन. इज इट क्लिअर? आणि कन्सेप्ट ऑफ पॉवर ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि हा बघा, हा आहे पॉईंट नंबर पूर्ण जो आहे तो बोर्डवर मी दाखवलेला आहे. हा पॉईंट आता आपण संपवणार आहोत. इज इट क्लिअर? अवघड काही नाही आहे, कारण एक बेसिक अंडरस्टँडिंग जे लागत आहे ते तुमच्याकडे ऑलरेडी आहे. हां, फक्त काय थोडेफार कन्सेप्ट्स येतील, आणि मला जे अपेक्षित आहेत ते प्रश्न तसेच्या तसे आले तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणून एवढं काय असं काही अवघड नाही. तुम्ही फेमिनिझम माहीत आहे, तुम्हाला प्लुरलिझम काय आहे, बहुलवाद काय आहे, हे थोडक्यात तरी आपल्याला आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मार्क्सिझम काय आहे हेही तुम्हाला माहीत आहे. ग्रामसी ह्याचे विचार तुम्हाला माहीत आहे. फक्त ह्याच्यामध्ये नवीन जर काय येत असेल तर एक तर आहे एलिटिस्ट थेरी, उच्चभ्रू सिद्धांत. कुठला? किंवा एलिटिस्ट थेरी त्याला आपण म्हणूया. आणि दुसरा आहे बहुलवादी. यांचा आपण सॉव्हर्निटीची संकल्पना काय आहे ती बघितलेली आहे. आणि बहुलवादी किंवा प्लुरलिस्टची आपल्याला पॉवरची कन्सेप्ट काय आहे किंवा डेमोक्रेसीची कन्सेप्ट काय आहे ती आपल्याला बघायची आहे. म्हणून बघायला गेलं तर टॉपिक एकदम सुटसुटीत आणि सरळ आहे. उगाच अननेसेसरीली इतर काही वाचन करू नका. ह्या टॉपिकसाठी जे पुस्तक मी रेकमेंड करतो दॅट इज ओपी गोभा. बट हे इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये पण ह्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. तुम्हाला जर नॉलेजसाठी जर वाचायचं असेल तर त्यातला हा एक चॅप्टर तुम्ही वाचू शकता, पण तेवढीही गरज नाही, कारण मी माझ्या सेशन्समध्ये किंवा नोट्समध्ये त्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आणि तुमचा उद्देश आहे उत्तर लिहिणं. तुम्ही काय UGC नेट ही परीक्षा देणार नाही आहात, म्हणून त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येणार नाही. कारण हे पुस्तक मोस्टली जे MA किंवा MPhil करतात किंवा ज्यांना UGC नेट करायचे तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात, त्यासाठी हे पुस्तक वापरलं. पण एक बेसिक अंडरस्टँडिंग आपण या पुस्तकामधून घेऊ शकतो. पण मी सगळं काही ह्याच्यातलं जे आहे आपल्या नोट्समध्ये मी कव्हर केलेलं आहे. हा जो चॅप्टर जो मी घेतलेला आहे हा कम्प्लिटली फ्रॉम दिस बुक आहे. म्हणजे त्याचा पर्स्पेक्टिव्ह आणि माझे काही ओन ॲडिशन्स करून आपण हे बनवलेलं आहे. म्हणून तुम्हाला एक्झाममध्ये दुसरं किंवा हा टॉपिक प्रिपेअर करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज लागणार नाही. आपले हे PDFच इनफ राहील. पण मी जे काही वर्गीकरण करत आहे किंवा मी जे काही पॉईंट सांगत आहे ते फक्त लक्षात ठेवा. त्याच्यावरती लास्ट इयर कसे क्वेश्चन्स आलेले आहेत तेही मी तुमच्याशी डिस्कस करेल, आणि त्यातूनच तशाच टाईपने क्वेश्चन्स येतील. आणि फार हार्ड लेवलला जरी आला क्वेश्चन तरी तोही आपण कव्हर करणार आहोत. मग त्याच्याही काही काळजी करायची गरज नाही. येण्याची अपेक्षा मला तरी कमी वाटते हार्ड लेवलचा. मीडियम लेवल क्वेश्चन तुम्ही
ह्या टॉपिकमधून एक्सपेक्ट करू शकता. इज इट क्लिअर? सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट वी विल स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ पॉवर. ठीक आहे. कालच आपण स्टेट यांच्या सगळ्या थेरी संपवलेल्या आहेत, नोट्स दिलेल्या आहेत, वाचन करत राहा. तेवढंच वाचा, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. नॉट जस्ट सफिशियंट बट इट इज मोर दॅन सफिशियंट. उगाच एक्स्ट्रा रिसोर्सेस तुम्ही जेवढे वापरताल तेवढं तुम्हाला स्वतःला काय करून घेणार आहात, कन्फ्यूज करून घेणार आहात. सो जे आहे लास्टचे क्वेश्चन बघा, त्याच टाईपनी प्रश्न आलेले आहेत, म्हणून त्याचा अनालिसिस करूनच ते नोट्स बनवण्यात येतात, म्हणून तुम्ही त्याची काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. सो पॉवर ही जी संज्ञा आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे आणि पॉवर थिअरीज जर आपण बघायला गेलं तर बेसिकली पॉवरचे जितके काही सिद्धांत आहेत, शक्तीचे जितके काही सिद्धांत आहेत, ते बेसिकली काय एक्सप्लेन करतात आपल्याला, व्हॉट डज दे एक्सप्लेन, किंवा हे सिद्धांत वाचल्यानंतर, हा कन्सेप्ट वाचल्यानंतर आपल्याला काय कळतं, तर तो मी पहिल्या पॉईंटमध्ये लिहिलेला आहे. तुम्हाला काय कळेल की बाबा पॉवरचा एक्सरसाइज कोण करतं, अप्लाय कुणाकडे आहे पॉवर, ते तुम्हाला कळेल. पॉवरचे मीन्स काय आहेत, थोडक्यात आपण म्हणू शकतो की व्हॉट आर द, शक्ती कोण वापरत आहे, शक्तीची साधने काय आहेत, हु इज हॅव्हिंग पॉवर, व्हॉट आर द मीन्स ऑफ पॉवर अँड हाऊ पॉवर इज एक्सरसाइज. या 3 बेसिक थिंग्स लक्षात ठेवा की पॉवरचे कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर किंवा पॉवरच्या थेरी समजून घेतल्यानंतर तुम्हाला ह्या 3 गोष्टी चांगल्या प्रकारे कळतील किंवा समाजामध्ये पॉवर कुणाकडे आहे. ठीक आहे. पॉवर जी वापरली जाते त्याचे मीन्स काय आहेत, थोडक्यात आपण म्हणू शकतो की बाबा साधने काय काय आहेत, कशारित्या पॉवर अप्लाय केली जाते, कुठली साधने वापरली जातात. आणि तिसरं आपल्याला हे कळतं की ही जी साधने वापरून जी पॉवर अप्लाय केली जाते, शक्ती अप्लाय केली जाते, ती कशा प्रकारे केली जाते, हाऊ दॅट पॉवर इज एक्सरसाइज, किंवा आपण म्हणू शकतो की शक्ती कशी वापरली जाते, ह्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात. पण सुरुवातीला आपण फक्त हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की बाबा पॉवर म्हणजे नक्की काय आहे आणि पॉवर समाजामध्ये कशा प्रकारे कुणाकडे असते, कुठली साधने वापरले जातात आणि कशापणे ती अंमलात आणली जाते, हाऊ इट इज एक्सरसाइज. ह्या गोष्टी आपण बेसिक अंडरस्टँडिंगनी सुरुवात करू. इज इट क्लिअर? आणि पॉलिटिक्समध्ये असं म्हटलं जातं की खरा शासक किंवा द वन हु इज द रिअल रूलर हे कधीच आयडेंटिफाय करता येत नाही. पॉलिटिक्स, मायकल ओकशॉटचं एक वाक्य आहे, तो म्हणतो इन पॉलिटिक्स वी आर सेलिंग इन अ बॉटमलेस अँड बॉर्डरलेस सी. काय पॉलिटिक्समध्ये आपण एका अशा जहाजामध्ये असतो की आपल्याला माहित नसतं बॉटम किती कुठे खोल कितवर खोल आहे आणि बॉर्डर कुठे आहे. सो बॉटमलेस अँड बॉर्डरलेस सी मध्ये आपण तरंगत असतो असं तो म्हणत असतो. म्हणून पॉवरच्या ज्या थिअरीज आहेत ह्यांना आपण एक आपल्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी जे काही सिद्धांत आहेत पॉवरशी रिलेटेड, ह्याला आपण 2 वर्गीकरण, जनरल वर्गीकरण करू शकतो. किती? आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. कशासाठी? अंडरस्टँडिंग. एकतर आपण काही थिअरीज किंवा काही सिद्धांत ह्यांना काय म्हणू शकतो, कन्व्हेन्शनल थिअरीज म्हणू शकतो, किंवा त्याला आपण मराठीमध्ये पारंपरिक सिद्धांत असं म्हणू शकतो. आणि काही थिअरीजला आपण काय म्हणू शकतो, अनकन्व्हेन्शनल, काहीतरी नाविन्याने त्यांनी देण्याचा प्रयत्न केला असं म्हणून त्यांना आपण अपारंपरिक म्हणू शकतो किंवा अनकन्व्हेन्शनल थिअरीज म्हणू शकतो. हा पॉइंट कळाला का? आता पारंपरिक किंवा कन्व्हेन्शनल थिअरीज म्हणजे नक्की कुठल्या आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. बघा हे तुमचं झालेलं आहे, तर तुमच्या आता लक्षात येईल. फक्त आता आपण त्याला कुठल्या दृष्टिकोनातून बघणार आहोत, पॉवरच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. सगळ्यात पहिली थिअरी जर आपण बघितली तर ती लिबरल थिअरी आहे. कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक थिअरीमध्ये सगळ्यात पहिली थिअरी पॉवरची कुठली असेल तर ती लिबरल थिअरी आहे. त्यालाच आपण कुठला मराठीमध्ये काय म्हणणार, उदारमतवादी सिद्धांत. पॉवरचा उदारमतवादी सिद्धांत आहे. बेसिक अंडरस्टँडिंग काय सांग, तो बाबा लिबरलचं असं म्हणणं आहे बेसिकली लिबरल्स दे प्रमोट डेमोक्रेसी. काय प्रमोट करतात? हा, लोकशाही प्रमोट करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पॉवर समाजामध्ये नक्की कुणाकडे असते, तर त्यांचं असं म्हणणं आहे इट लाईज विथ द पीपल. आर एबल टू अंडरस्टँड? एक बेसिक अंडरस्टँडिंग त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा समाजामध्ये जी पॉवर आहे ती कोणाकडे आहे, लोकांकडे आहे. बघा आपण लॉक केलाय, आपण हॉब्स केलाय, आपण रुसो केलाय, लोकांनी स्वतःहून कॉन्ट्रॅक्ट करून ह्या गोष्टी सगळ्या उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे पॉवर नक्की कुणाकडे आहे, लोकांकडे आहे. हे सगळं काही जे चाललेलं आहे ते कुणाच्या इच्छेने चाललेलं आहे, लोकांच्या इच्छेने चाललेलं आहे. बेसिकली त्यांचं असं अंडरस्टँडिंग आहे की समाजामध्ये पॉवर जी आहे ती कुणाकडे आहे, लोकांकडे आहे असं ते मानतात.
ह्याच कन्सेप्टला किंवा ह्याच विचाराला जर कोण विरोध करत असेल तर ते मार्क्सवादी आहे, त्याला आपण मार्क्सिस्ट थिंकर म्हणतो. मार्क्सिस्टचं असं म्हणणं आहे की बाबा मार्क्सिस्ट थेरी ही लिबरल थेरीच्या अगेन्स्ट आलेली आहे. आज मी सातत्याने ते सांगतो किंवा जे काही मार्क्सिस्टचे जे कन्सेप्शन आहे ते बेसिकली कुणाला इव्हॅल्युएट करत आहेत किंवा कुणाला क्रिटिकली अनालिसिस करत आहेत, लिबरलचे कन्सेप्टला अनालिसिस करत. मग मार्क्सिस्ट सिद्धांत किंवा मार्क्सिस्ट थेरी ह्याला पण आपण एक कन्व्हेन्शनल व्ह्यू मानू शकतो किंवा आपण त्याला आपण काय म्हणू शकतो किंवा पारंपरिक एक दृश्य ते पण पुढे ठेवतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे हे चूक आहे, समाजामध्ये पॉवर जी आहे ती लोकांकडे नसते. पॉवर ही कुणाकडे असते? प्रॉपर्टाईड क्लास कुणाकडे असते? हा, ज्यांच्याकडे संपत्ती असते, हा संपत्ती असणारा जो वर्ग आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे किंवा प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टाईड क्लास मीन्स वन्स हू पोजेस प्रॉपर्टी. पॉवर लाईज विथ दॅट पर्टिक्युलर क्लास. आणि पॉवर लाईज विथ पीपल, जे लिबरलचं कन्सेप्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे हो हे असं होऊ शकतं, पण हे उदारमतवादी समाजात नाही. It does not happen. Power lying with people, it is not the feature of liberal society, but it is the feature of socialist society. समाजवादी समाजामध्ये तुम्हाला सापडेल की पॉवर जी आहे ती कुणाकडे असते? लोकांकडे असते. लिबरल डेमोक्रेसीच्या अगेन्स्ट मार्क्सिस्टने कुठली डेमोक्रेसी प्रमोट केली? त्याला म्हणतात पीपल्स डेमोक्रेसी किंवा सोशल डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. की बाबा उदारमतवादी समाजामध्ये पॉवर ही लोकांकडे नसतेच. त्या समाजामध्ये पॉवर ही कुणाकडे आहे? ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे असते. आणि जर तुम्हाला जर खरंच जर विचारायचं असेल की बाबा पॉवर लोकांकडे कुठल्या समाजात असते, तर ते स्वतः म्हणतात की ते समाजवादी समाजामध्ये आहे. सोशलिस्ट सोसायटीजमध्ये तुम्हाला पॉवर लोकांकडे असताना दिसते. इज इट क्लिअर? सो ह्या दोन बेसिक अंडरस्टँडिंग, एक आहे लिबरल थेरी, एक आहे मार्क्सिस्ट थेरी, एक बेसिक अंडरस्टँडिंग साठी आपल्याला पाहिजे आहे. पुढे पारंपरिक सिद्धांतामध्ये किंवा कन्व्हेन्शनल थेरीजमध्ये एक प्रामुख्य जर कोणी गाठला असेल तर त्या ह्या दोन थेरीज आहेत. किंवा रेलेव्हंट किंवा प्रेझेंट सर्कमस्टान्सेस मध्ये रेलेव्हंट अशा ज्या थेरी आपण म्हणू शकतो, उपयुक्त अशा ज्या कुठल्या सिद्धांत असतील तर ते एलिटिस्ट, ज्याला आपण उच्चभ्रू सिद्धांत म्हणू शकतो, किंवा प्लुरलिस्ट थेरी, ज्याला आपण बहुलवादी सिद्धांत म्हणू शकतो. बेसिकली एलिटिस्ट थेरी काय, ह्याचा कंटेक्स्ट काय आहे? तर ज्यावेळेस लिबरल थेरी सांगते की बाबा पॉवर ही लोकांकडे असते, मार्क्स म्हणतात नाही, पॉवर ही लोकांकडे नसते, काही वर्गाकडे असते, त्यांच्याकडे संपत्ती आहे. बेसिकली एलिटिस्ट थेरी जी आहे ती इमर्ज आपल्याला हितं होताना दिसते. ते मार्क्सिस्ट व्ह्यूच्या अगेन्स्ट इमर्ज होतात. कुणाच्या व्ह्यूच्या अगेन्स्ट इमर्ज होतात? बेसिकली एलिटिस्ट थेरी क्रिटिसाइजेस मार्क्सिस्ट व्ह्यू. कुठल्या बेसिसवरती क्रिटिसाइज करतात? तर मार्क्सिस्टचं म्हणणं काय आहे की बाबा पॉवर ही लोकांकडे असते. कुठल्या समाजामध्ये? समाजवादी समाजामध्ये प्रत्यक्षात तुम्हाला असं दिसेल की पॉवर ही कोणाकडे असते? लोकांकडे असते. बरोबर आहे. मार्क्सवादी काय म्हणतात? लिबरल समाजामध्ये पॉवर लोकांकडे नसते, ती एका वर्गाकडे असते. मार्क्सिस्ट काय पुटअप करतात की नाही, हे चूक आहे, लिबरल समाजामध्ये पॉवर ही एका वर्गाकडे आहे. आणि तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल की पॉवर लोकांकडे कुठे आहे, कुठल्या समाजात आहे, तर ते समाजवादी समाजामध्ये आहे. सोशलिस्ट सोसायटीजमध्ये पॉवर ही लोकांकडे असते. आणि इथे इमर्ज होतात एलिटिस्ट थेरीज. आणि त्यांचं असं म्हणणं आहे लोकांकडे पॉवर असणे काय, की लोकांकडे शक्ती असणे ही मिथ्या, हे मिथ्या. तो लिबरल समाज असो का तो समाजवादी समाज असो, प्रत्यक्षात पॉवर पीपलकडे नसतेच. पीपल नेव्हर हॅव पॉवर. पॉवर ही कुठे आहे? इट लाईज विथ एलाइट्स. एलाइट्स म्हणजे उच्चभ्रू. काय? उच्चभ्रू. ठीक आहे. इलाइट हा जो शब्द आहे काय, हा एक फ्रेंच वर्ड पासून डेरिवेट झालेला आहे. कुठला? फ्रेंच वर्ड. आणि फ्रेंचच्या शब्दाचा जर आपण अर्थ समजून घेतला की इलाइट ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ जातो एक्सलन्स. काय? त्या व्यक्तीकडे काहीतरी काय असतं, कुठला ना तरी प्रकारे, एक प्रकारे कौशल्य म्हणा किंवा एक्सलन्स असणार आहे. हा शब्द इलाइट हा फ्रेंच वर्ड आहे आणि त्याचा अर्थ होतो एक्सलन्स. समजतं? पण इलाइट थेरी बेसिकली चॅलेंज होम,
लिबरल थिअरी तर केलीच केली, ॲज वेल ॲज मार्क्सिस्ट थिअरी म्हणा, चालेल, सोशलिस्ट म्हटलं तरी चालेल. तुम्ही दोघंही चुकीचं सांगताय. कुठल्याही समाजामध्ये जावा, पॉवर ही लोकांकडे नसतेच. पॉवर ही कुणाकडे असते? एक वर्ग आहे, त्याला ते ग्रुप म्हणतात किंवा क्लास म्हणतात, त्याला ते काय म्हणतात? उच्चभ्रू वर्ग, इलाइट्स. समजतं? पॉवर कुठल्याही समाजामध्ये, तर कुठलीही आयडिओलॉजी असू, काही असू, ते पॉवर त्यांच्याकडेच असते. जनसमूहाकडे पॉवर असणे हा विचार करणेच एक काय आहे? मिथ्या आहे, ते तथ्य नाही. इज इट क्लिअर? गॉट दिस पॉइंट? मग तुम्हाला लक्षात येत असेल त्यांचा थेरीचा एक बेसिक अप्रोच काय आहे, अंडरस्टँडिंग काय आहे. तर डेमोक्रेसीमध्ये आपल्याला असं म्हटलं जातं, आपण असं म्हणतो की बाबा पॉवर लाईज विथ पीपल, पण इलाइट्स काय म्हणणार? नाही, तसं नाही येते. डेमोक्रेसीमध्ये पण पॉवर लोकांकडे नसते. डेमोक्रेसीमध्ये पण पॉवर कुणाकडे असते? फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल पार्टीज किंवा लीडर्स. आपण चांगल्या पद्धतीने एलिटिस्ट थेरी पण बघणार आहोत. पण त्यांचं असं म्हणणं की जरी तुम्ही म्हणत असाल बाबा डेमोक्रेसीमध्ये काय, मग ते म्हणतात अरे डेमोक्रेसीमध्ये पण तेच आहे. आपल्याला वाटतं डेमोक्रेसीमध्ये पॉवर लाईज विथ people, but that is not the case. Actually power is lying with political parties or political leaders. ह्यांच्याकडे पॉवर. ह्याच कंटेक्स्ट मध्ये इमर्ज होते प्लुरलिस्ट थेरी. कुठली थेरी? प्लुरलिस्ट थेरी. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बहुलवादी सिद्धांत. कंटेक्स्ट समजून घ्या फक्त पहिल्यांदा, मग आपण थेरीज कडे जाणार आहोत. तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. बहुलवादी सिद्धांत किंवा एलिटिस्ट स्कॉलर्स कुणाच्या अगेन्स्ट आलेले आहेत? तर ते एलिटिस्टच्या अगेन्स्ट आलेले आहेत. कशाच्या अगेन्स्ट आलेले आहेत? आता एलिटिस्टने बेसिकली बघायला गेलं मार्क्सिस्ट सिद्धांतला तर क्रिटिसाइज केलंच केलं, पण त्यातल्या त्यात लिबरल सिद्धांतला पण क्रिटिसाइज केलेला आहे. आणि बहुलवादी सिद्धांत, प्लुरलिस्ट थेरीज बघायला सांगतात की बाबा ते कंपॅरिझन करतात. काय करतात? बहुलवादी सिद्धांतचे जे स्कॉलर्स आहेत ते काय करतात? कंपॅरिझन करतात की बाबा लिबरल समाज आणि सोशलिस्ट समाज, त्यातल्या त्यात कुठला समाज बरा आहे? तर त्यांच्यासाठी त्यातल्या त्यात लिबरल समाज बरा आहे. काय? थोड्या प्रमाणात ते हे मान्य करतात की बाबा लोकांकडे, जनसमूहाकडे कधीही पॉवर नसते, पण त्याच्यामध्ये ते थोडंसं चेंज करतात. हाऊ दे डिफर फ्रॉम एलिटिस्ट. उच्चभ्रू विचारवंतांपासून ते डिफर कसे करतात? मान्य करतात. काय मान्य करतात? की बाबा लोकांकडे पॉवर नसते, जनसमूहाकडे, व्यक्तीकडे पॉवर नसते, पण पॉवर समाजामध्ये कुणाकडे असते? तर त्यांचं असं म्हणणं आहे प्रेशर ग्रुप किंवा इंटरेस्ट ग्रुप. डेमोक्रेसीमध्ये लोकांकडे पॉवर नसून ती कुणाकडे असते? प्रेशर ग्रुप किंवा इंटरेस्ट ग्रुप, ह्यांच्याकडे ही पॉवर असते, असं त्यांचं म्हणणं आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड? एक बेसिक अंडरस्टँडिंग कळतंय? म्हणून लक्षात घ्या, लिबरल थेरीच्या अगेन्स्ट आली मार्क्सिस्ट थेरी. मार्क्सिस्ट थेरीच्या अगेन्स्ट बघायला गेलं उगम तिकडनं आहे एलिटिस्ट थेरी, ज्याने दोन्ही थेरींना खंडित केलेलं आहे. आणि एलिटिस्ट थेरीच्या अगेन्स्ट आलेली आहे प्लुरलिस्ट थेरी. पण प्लुरलिस्ट थेरी सांगताना काय सांगते? की बाबा लिबरल समाज आणि सोशलिस्ट समाज, ह्यातल्या दोन समाजापैकी ते जास्त करून प्राधान्य कुणाला देतील? लिबरल समाजला. तरी बरं म्हणतो नाही का आपण मराठीमध्ये? काय? तरी बरं. आणि त्यांचं एक वेगळंच अंडरस्टँडिंग आपल्याला सापडते. ठीक आहे? समजतं मी काय सांगतो? तर हा आहे आपला कन्व्हेन्शनल थेरीजचा चक्रव्यूह. म्हणून आपण जर बघितलं पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉवर्स काय काय आहेत, तर आपल्याला हे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह थ्रू आपण समजून घेणार आहोत. समजलं? आणि ह्या ज्या थेरीज आहेत, कन्व्हेन्शनल किती थेरीज आहेत? 4 आहेत. आणि अनकन्व्हेन्शनल, ज्याला आपण म्हणतो अपारंपरिक, ह्यांच्या व्यतिरिक्त एक वेगळाच दृष्टिकोन जर आपल्याला कोणी दिलेला आहे, तर आपण त्याला त्याच्यामध्ये कुणाला ठेवू शकतो? ग्रामसीची थेरी. हा, ग्रामसी गिव्ह द कन्सेप्ट ऑफ धुरीणत्व, किंवा ज्याला आपण म्हणतो हेगमनी. हेगमनी पण काय आहे? एक प्रकारे पॉवरचाच व्ह्यू आहे, तर त्याला आपण अनकन्व्हेन्शनल म्हणतो. इज इट क्लिअर? आणि अजून एक आहे, तर ती येते हाना मॅडम. कोण? हाना अरेंट. तिची जी कन्सेप्ट आहे तिने कुठला दिलेला आहे? कन्स्ट्रक्टिव्ह व्ह्यू ऑफ पॉवर. ठीक आहे?
तर मी बघितलं आहे की काही काही ह्याच्यामध्ये फक्त एवढंच सांगितलं होतं, पण ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह व्ह्यू मध्ये फक्त हाना अरेंटच येत नाही. काय हाना अरेंटच येत नाही, हाना अरेंट तर येते, गांधी पण येतात. कोण येतात? गांधी पण येतात. किंवा अजून एक चांगलं नाव जर सांगायचं झालं, सीबी मॅकफर्सन. काय नाव आहे? ही गेव द कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंटल पॉवर. हा, कुठली पॉवर? विकसित पॉवर. इज इट क्लिअर? करूया आपण सगळ्या गोष्टी. म्हणून ह्यांच्यावरती फोकस मला सापडत नाही, पण आपण कन्स्ट्रक्टिव्ह व्ह्यू ऑफ पॉवर मध्ये फक्त हाना अरेंटच बघायचं नाही आहे. आपण गांधींचा पण थोडासा बेस घेणार आहोत आणि आपण सीबी मॅकफर्सन हु गेव द कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंटल पॉवर, हे थोडे अनकन्व्हेन्शनल थिअरी. पारंपरिकरित्या इन्स्टिट्यूशन मध्ये किंवा व्यक्तीकडे पॉवर असण्यासारखं ते बोलत नाही, काहीतरी वेगळंच एक दृष्टिकोन ते आपल्याला देतात. कारण पारंपरिकरित्या काय त्यांना अपारंपरिक का म्हटलं जातं हे समजून घ्या. पारंपरिकरित्या आपण बघतो काय आहोत, पॉवर कुणाकडे आहे? एकतर आपण व्यक्तीला कन्सिडर करतो किंवा व्यक्तीकडे पॉवर आहे, किंवा आपण कुठल्या ना कुठल्या तरी संस्थेशी पॉवरला जोडण्याचा प्रयत्न करतो. कशाशी जोडण्याचा प्रयत्न करतो? संस्थेशी जोडण्याचा प्रयत्न, इन्स्टिट्यूशनशी जोडण्याचा प्रयत्न. पण अपारंपरिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर हे थोडं वेगळं अंडरस्टँडिंग देतात. हाना अरेंटचा कन्सेप्ट पॉवर इज सू जेनरस, स्वतःहून इमॅनेट होते ज्यावेळेस व्यक्ती संगत येतात आणि परत नाहीशी होते ज्यावेळेस ते परत आपापल्या पर्सनल स्पिअर मध्ये निघून जातात. गांधी गेव द कन्सेप्ट ऑफ ओशनिक सर्कल ऑफ पॉवर, थोडकी एम्पॉवरमेंट अप्रोच आहे. किंवा सीबी मॅकफर्सन ही गेव द कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंटल पॉवर किंवा क्रिएटिव्ह फ्रीडम. काय ही संकल्पना सीबी मॅकफर्सनने दिलेली आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड? आणि पॉवरची संकल्पना जी आपण डिस्कस करत आहोत आणि डेमोक्रेसीची संकल्पना ही संगत जाते. काय जाते? कारण मोस्ट ऑफ द अंडरस्टँडिंग ऑफ पॉवरचे रिलेटेड ज्या काही थेरीज देण्यात आलेल्या आहेत, हे नेशन स्टेट किंवा मॉडर्न टाइम्स मध्ये पॉवर कुठे आहे, कशी आहे, ह्याला अनालिसिस करण्यात देण्यात येतं. आणि मॉडर्न टाइम्स मध्ये आपण बघतो सगळ्यात पहिली आयडियोलॉजी कुठली आहे, तर ती लिबरल आयडियोलॉजी. आणि लिबरलिझम बेसिकली प्रमोटेड व्हॉट? डेमोक्रेसी. समजतंय? म्हणून डेमोक्रेसी मध्ये पण जे आपल्याला अंडरस्टँडिंग भेटतं ते पण पॉवरशीच रिलेटेड आहे. सो देर इज अ लिंक बिटवीन द कन्सेप्ट ऑफ पॉवर अँड कन्सेप्ट ऑफ डेमोक्रेसी किंवा थेरी ऑफ डेमोक्रेसी. इज इट क्लिअर? म्हणून मी म्हटलं प्लुरलिस्ट थेरी ऑफ पॉवर आणि प्लुरलिस्ट थेरी ऑफ डेमोक्रेसी ही एकच आहे. प्लुरलिस्ट थेरी ऑफ स्टेट ही पण काय एकच आहे, फक्त दृश्य थोडेफार वेगवेगळे होतात, गाभा तोच आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? इज इट क्लिअर? पण ज्यावेळेस आपण म्हणतो की बाबा आपण थेरी ऑफ स्टेट बघितली, काय बघितलं, आणि आता आपण बघतो थेरी ऑफ पॉवर बघत असाल असं आपण, ह्या दोघांमध्ये फरक काय? तर ज्यावेळेस आपण स्टेट म्हणतो आपण एका संस्थेकडे लक्ष देत आहोत. कशाकडे लक्ष देत आहोत? आर यू एबल टू अंडरस्टँड? आणि ज्यावेळेस आपण पॉवर बघतोय आपण कुठल्या तरी प्रक्रियेकडे लक्ष देत आहोत, प्रोसेसकडे लक्ष देत आहोत. आर यू एबल टू अंडरस्टँड? हा बेसिक डिफरन्स आहे. समजतंय? आज पॉवरच्या संकल्पना किंवा पॉवरची थेरी उगमेस येणं, त्याचा पॉलिटिकल सायन्स मध्ये काय महत्व आहे हे समजून घ्या. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ कन्सेप्ट ऑफ पॉवर इन पॉलिटिकल सायन्स? आज पॉलिटिकल सायन्स मध्ये पॉवरचा कन्सेप्ट जर अभ्यास केला जात असेल तर त्यामुळे पॉलिटिकल सायन्सचा जो स्टडी आहे, स्कोप आहे, हा बाकीच्या विषयांपासून वेगळा केला जातो. काय? फॉर एक्झाम्पल सोशियोलॉजी, फॉर एक्झाम्पल फिलॉसॉफी, फॉर एक्झाम्पल लॉ, फॉर एक्झाम्पल सायकोलॉजी. आज पॉलिटिकल सायन्स मध्ये थेरीज ऑफ पॉवर ज्या इमर्ज झालेल्या आहेत किंवा हा जो कन्सेप्ट संज्ञा ही जी इमर्ज झालेला आहे, त्याचा अभ्यास जो इमर्ज झालेला आहे, त्याने बेसिकली पॉलिटिकल सायन्सच्या स्टडीला एक स्कोप जो आहे, त्याचा स्कोप म्हणजे काय, कुठल्याही सब्जेक्टचा एक स्कोप असतो. स्कोप म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करतो. समजतंय? आज आपण पॉलिटिकल सायन्स मध्ये पॉवरचा जो दृष्टिकोन आहे किंवा त्याच्या थेरीज असतील, व्ह्यू आहे, कन्सेप्ट आहे, हे जे आपण समजून घेत असू तर बेसिकली याचा अभ्यास केला जातो. तर त्याच्यामुळे झालं काय, त्याच्यामुळे होतंय काय की बाबा ह्या सब्जेक्टला आपण फिलॉसॉफी पासून वेगळा ठेवू शकतो.
काय करू शकतोय, या सब्जेक्टला आपण लॉ पासून वेगळा ठेवू शकतोय, ह्या सब्जेक्टला आपण सोशोलॉजी पासून थोडा वेगळा ठेवू शकतो. पॉलिटिकल सायन्सचं वेगळेपण ज्याला आपण म्हणतो किंवा इतर सब्जेक्ट पासून तो कसा आहे, वेगळा आहे, त्याला काहीतरी महत्व आहे, हा पण एक प्रधान कन्सेप्ट ऑफ पॉवरनी दिलेला आहे. इकॉनॉमिक्स मध्ये जसं आपण मनीचा अभ्यास करतो तसं पॉलिटिक्स मध्ये पॉवरचा अभ्यास केला जातो. पॉवरचं महत्व पॉलिटिक्स मध्ये केवढं आहे, जेवढं इकॉनॉमिक्स मध्ये पैशाला आहे. इकॉनॉमिक्सच्या स्टडीमध्ये पैशाला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व पॉवरचा महत्व पॉलिटिक्सच्या अभ्यासासाठी महत्व आहे. आणि पॉवरच्या ज्या थेरीज आहेत त्याच्यामुळे सब्जेक्ट जो आहे बाकीच्या सब्जेक्ट्स पासून आपण काय करू शकतो, त्याचं वर्गीकरण करू शकतो किंवा त्याला आपण त्याला एक वेगळीच आपण म्हणू शकतो एक परिछाया भेटलेली असेल किंवा एक अंडरस्टँडिंग आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न होतो. म्हणून आपण म्हणू शकतो पॉवरचा सिद्धांत किंवा पॉवरच्या थेरीज ज्या आहेत त्याचं महत्व हा आहे, त्यांनी सब्जेक्टला बाकीच्या सब्जेक्ट पासून थोडंसं वेगळेपण दिलेलं आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड? ठीक आहे. सो थेरीज ऑफ स्टेट आणि थेरीज ऑफ पॉवर ह्याच्यामध्ये फरक काय आहे तुम्हाला लक्षात आलं. आणि थेरी ऑफ पॉवर किंवा कन्सेप्ट ऑफ पॉवर आपण पॉलिटिकल सायन्समध्ये जो अभ्यास करणार आहोत त्याचं महत्व काय आहे हे लक्षात आलं. ठीक आहे. आणि कन्व्हेन्शनल थेरीज आणि अनकन्व्हेन्शनल थेरीज ह्याच्यामध्ये पण फरक आहे, तो आपण समजून घेतला. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, शॅल आय मूव्ह अहेड. सो पॉलिटिक्स किंवा गव्हर्नन्स, शासन, इट इज पॉलिटिक्स इज व्हॉट, आर्ट ऑफ गव्हर्नन्स असं आपण म्हणू शकतो. हा जो विषय आहे बेसिकली ह्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर बघा, स्टडी ऑफ, इट इज बेसिकली काही विचारवंतांनी त्याला असं डिफाईन केलं की पॉलिटिक्सला डेफिनेशन कसं केलेलं आहे. एकतर ते आर्ट ऑफ गव्हर्नन्स आहेच आहे, पण प्रत्यक्षरित्या जर काही विचारवंतांनी पॉलिटिक्सला डिफाईन कसं केलेलं आहे की हा विषय नक्की काय करतो. इट स्टडी व्हॉट, शेपिंग अँड शेअरिंग ऑफ पॉवर. पॉवर कशा प्रकारे शेप होते आणि पॉवर कशा प्रकारे शेअर केली जाते. आणि बघायला गेलं हा पॉलिटिकल सायन्सचा एक कोर कन्सेप्ट आहे, पण हाही कन्सेप्ट कसा आहे, डिबेटेबल आहे. डिबेटेबल का आहे, भरपूर दृष्टिकोन आपल्याला सापडतात. एक कॉमन दृष्टिकोन आपल्याला जे सगळ्यांना मान्य असेल असा दृष्टिकोन आपल्याकडे नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डिबेटेबल कन्सेप्ट म्हटला जातो किंवा कंटेस्टेड कन्सेप्ट असं म्हटल्या जातो. म्हणून वादग्रस्त संकल्पना आहे असं म्हटल्या जातं. वादग्रस्त असणे म्हणजे ती चुकीचे असते असं नव्हे. वादग्रस्त असणे म्हणजे मल्टिपल इंटरप्रिटेशन, मल्टिपल दृश्य आपल्याला त्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे, म्हणून तो विषय काय होऊन जातो, ती कन्सेप्ट काय होऊन जाते, वादग्रस्त होऊन जाते. डिबेटेबल म्हणा असं आपण म्हणू शकतो. त्याचा पॉझिटिव्ह अंडरस्टँडिंग तुम्ही समजून घ्या. इज इट क्लिअर? आणि जितक्या पण पॉवरच्या थेरीज आहेत काय आपण बघितल्या, कन्व्हेन्शनल, नंतर आपण काय बघितलं, अनकन्व्हेन्शनल, पारंपरिक, अपारंपरिक. हा एक व्यक्ती आहे स्टीवन लुक्स, दिसतोय का? ह्यानी एक पुस्तक लिहिलेलं आहे, पॉवर अ रॅडिकल व्ह्यू. आणि ह्यानी काय केलेलं आहे, जितक्या पण पॉवरच्या थेरीज आहेत त्यांचं 3 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ही हॅज डिवाइडेड ऑल द थेरीज ऑफ पॉवर इनटू 3 टाइप्स. काय काय पॉवरच्या थेरीज टाइप 1 मध्ये असतील, काय काय पॉवरच्या थेरीज टाइप 2 मध्ये असतील, आणि काय काय पॉवरच्या थेरी टाइप 3 मध्ये असतील. पॉवरच्या ज्या थेरीज आहेत त्यांनी 3 ग्रुप्समध्ये डिव्हिजन केलं, वर्गीकरण केलं. पहिलं जे डिव्हिजन आहे तो म्हणतो की त्या ज्या थेरी जर तुम्ही वाचल्या किंवा समजून घेतलं तर तुमच्या लक्षात ठेवा, त्या थेरीच्या अनुषंगाने पॉवर म्हणजे काय, डिसिजन मेकिंग. बेसिकली इट अनालाइज व्हॉट, इट अनालाइज हू आर टेकिंग डिसिजन्स. ह्या ज्या थेरीज आहेत त्यांचा फोकस काय आहे, समाजामध्ये निर्णय कोण घेत आहे. इट फोकसेस ऑन दॅट. दुसऱ्या ज्या काही थेरीज असतील त्याचं वर्गीकरण त्याने सेकंड सेट जो ठेवलेला आहे त्याला म्हणतात पॉवर ॲज एजेंडा सेट. तर बघा तो म्हणतोय ह्या ज्या थेरीज आहेत ह्याचा फोकस काय, अरे बाबा डिसिजन घेतला जातोय, काय मान्य करतात ते, पण ते डिसिजन घेण्यासाठी जो एजेंडा सेट केला जातोय की आपण अशा अशा गोष्टीवरती डिसिजन घ्यायचा आहे, त्याचा जो आपण म्हणतो एजेंडा आहे तो कोण सेट करतोय, कारण त्याच बेसिसवर डिसिजन घेतलं जातंय. आर एबल टू अंडरस्टँड? म्हणून या ज्या थेरीज आहेत
हे प्रत्यक्षात हे शोधण्याचा प्रयत्न करतात की समाजामध्ये जे डिसिजन घेतले जाते त्याचा एजेंडा जो आहे तो कोण सेट करते. म्हणून त्याने त्याचं वर्गीकरण केलं दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, त्याला म्हणतात पॉवर ऑफ एजेंडा सेट. या थिरीज ह्याच्यावरती फोकस करतात. तिसरं जे वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे ते बेसिकली कशाशी केलेलं आहे, पॉवर ॲज थॉट कंट्रोलिंग थ्रू आयडियोलॉजीज. काय काय थिरीज अशाही आहेत की बेसिकली ते काय अनालाइज करण्याचा प्रयत्न करतात, नायदर डिसिजन नॉर एजेंडा, बट माणसाचं जे विचार करण्याची जी पद्धत आहे ती कशी बदली केली जाते किंवा तिचं मध्ये कसा भर टाकला जातो, त्याला एका विशिष्ट लेवलमध्ये विचार कसा करायला लावत आहे. म्हणजे एजेंडा सेटिंग तर दूर राहिलं, पण बाबा त्या एजेंडासाठी जे विचार बदलून घ्यायचा आहे किंवा त्या विचारासाठी किंवा ते विचार माणसाच्या डोक्यामध्ये टाकण्याचा आहे, पॉवरच्या काही थेरीज त्याच्यावरती पण फोकस करतात. फॉर एक्झाम्पल ग्रामसी. काय माहिती आहे हे वर्ड? ग्रामसीने एक कन्सेप्ट दिलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट. म्हणजे जो एजेंडा आहे त्यासाठी ही कन्सेंट काय केली जाते, मॅन्युफॅक्चर केली जाते. संमती जी आहे ती काय केली जाते, मॅन्युफॅक्चर केली जाते. म्हणजे थोडक्यात एजेंडा सेटिंग जे आहे किंवा डिसिजन जे आहे त्यासाठी एक लागणारं जे काही मानसिकता आहे तीही शेप केली जाते. इंटेलेक्च्युअलच्या थेरी त्यांनी दिलेल्या आहेत, हेगेमनीची थेरी त्यांनी दिलेल्या आहेत. तर ह्या ज्या थेरी आहेत त्यांनी कशात ठेवलेल्या आहे, इन द थर्ड टाईप, पॉवर ॲज थॉट कंट्रोलिंग प्रोसेस. तिथे व्यक्तीचं, समाजामधल्या लोकांचं काय केलं जाते, थॉट प्रोसेस आहे, हेच काय केलं जात आहे, कंट्रोल केलं जात आहे. ह्याच्याशी रिलेटेड पण थेरीज आहे. द बेस्ट एक्झाम्पल विच आय गिव्ह इज गिवन बाय ग्रामसी. द सेकंड एक्झाम्पल विच आय गिव्ह इज हॅना अरेंट. टोटॅलिटेरियनिझम आयडियोलॉजीचा वापर करतात, मिथचा वापर करतात, हे आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आठवतंय का? म्हणून स्टीव्हन लुक्सने जितक्या पण पॉवरच्या थेरी आहेत त्यांचं वर्गीकरण ह्या 3 भागामध्ये केलेलं आहे. लक्षात येतंय का? बघूया आपण आता ते वर्गीकरण ते कसं आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं वर्गीकरण, पॉवर ॲज डिसिजन मेकिंग. ह्या ज्या थेरीज आहेत हे कशावरती फोकस करतात, निर्णय कोण घेत आहे, दे फोकस ऑन फॉर्मल स्ट्रक्चर्स ऑफ द सोसायटी मेकिंग डिसिजन. निर्णय नक्की कोण घेत आहे त्यांचं तुमच्या लक्षात येतं की जोर कुठे आहे, फोकस कुठे आहे, की बाबा निर्णय घेत असलेल्या समाजातील औपचारिक संरचना कुठल्या आहेत, स्ट्रक्चर कुठले आहे, संस्था कुठल्या आहेत, ह्याच्यावरती ते फोकस करतात. किंवा आपण असंही म्हणू शकतो की दे डील विथ द इन्स्टिट्यूशनल ऍस्पेक्ट ऑफ पॉवर. काय इन्स्टिट्यूशनल म्हणजे बेसिकली हे पॉवर घेणाऱ्या संस्था कुठल्या आहेत, त्या कशा आहेत, ते कशारित्या बनलेल्या आहेत, ते कशारित्या काम करत आहेत, ह्याच्यावरती त्यांचा फोकस हा जास्त असतो. आणि फॉर एक्झाम्पल हॉब्स जर आपण बघितलं, तो म्हणतो पॉवर लाईज विथ द सॉव्हरीन किंवा स्टेट. हा डिसिजन कोण घेत आहे, सॉव्हरीन किंवा त्यालाच तो काय म्हणतो, स्टेट म्हणतो. आणि तसंच असलं पाहिजे. त्याची थेरी जर बघायला गेली तर आपण त्याला ह्यामध्ये वर्गीकरण करू शकतो. आर यू एबल टू अंडरस्टँड? दुसरा जो प्रकार आहे, फॉर एक्झाम्पल पॉवर ॲज एजेंडा सेटिंग. मार्क्सिस्ट थेरीचा जर आपण अनालिसिस केलं, काय हा आपण कालच बोललो होतो, मार्क्सिस्ट थेरी ऑफ स्टेट, इन्स्ट्रुमेंटल थेरी. तो काय सांगतो की बाबा जरी आपल्याला दिसतंय की स्टेट जे आहे एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणतो, मार्क्स काय म्हणतो, स्टेट इज द एक्झिक्युटिव्ह कमिटी. एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणण्यामागचं त्याचं कारण काय आहे, तो काय म्हणतो की हे तर डिसिजन पण घेत नाही, हे फक्त काय करतायत, एक्झिक्यूट करतायत. डिसिजन घेणारे जे संस्था आहेत किंवा जे काही ग्रुप आहे तो कुठला तरी वेगळाच आहे. म्हणजे एजेंडा डिसिजनसाठी कोण सेट करत आहे, एक वेगळंच कोणतरी आहे, संस्थांमध्ये ते नाही आहे. पण बेसिकली ह्यांचा फोकस हा आहे की बाबा डिसिजन कोण घेत आहे ह्याच्याऐवजी ते कशावर फोकस करतात, त्या डिसिजनसाठी एजेंडा जो बनवला जातो तो कोण सेट करतो. एक्झाम्पल कार्ल मार्क्स म्हणतो की पॉवर मे बी एक्सरसाइज बाय द स्टेट बट द एजेंडा इज डिटरमाइंड बाय हुम, द बुर्जुआ क्लास किंवा कॅपिटलिस्ट क्लास. समजतं दुसरं वर्गीकरण. तिसरं वर्गीकरण कुठलं आहे, थॉट कंट्रोलिंग प्रोसेस. इज इट क्लिअर? ह्याच्यामध्ये कोण येतं बघा, ग्रामसी, फोको, अल्थुझर हे विचारवंत आहेत. ह्यांचा बेसिकली फोकस काय आहे, ते अजून डीप जातात आणि ते विचार करतात की बाबा डिसिजन घेणं लांब राहिलं, एजेंडा सेट करणं लांब राहिलं, ते कशावर फोकस करतायत, परसेप्शन, व्यक्तीचे विचार कसे शेप केले जात आहेत.
काय ह्याच्यावरती त्यांचा फोकस जास्त आहे. ग्रामसीची कन्सेप्ट ऑफ हेगमनी, काल मी शिकवली होती अल्थुसर कन्सेप्ट ऑफ इंटरपेलेशन, आठवत आहे? किंवा पुढे जाऊन एक पोस्ट मॉडर्न व्ह्यू ऑफ पॉवर येणार आहे, तो आहे फोकोचा कन्सेप्ट, फोकोस कन्सेप्ट ऑफ डिस्कोर्स. इज इट क्लिअर? ह्या सगळ्या थेरी जे आहेत ते बेसिकली कशावरती फोकस करतात की समाजामध्ये लोकांचे विचार, परसेप्शन हे कसे चेंज केले जातात, हे कसे प्रभावित केले जातात, त्याच्यावरती ते जास्त फोकस करत आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? म्हणून ह्या तीन थेरीज, म्हणजे जितक्या पण पॉवरच्या थेरीज आहे ह्यांचं एक रफली वर्गीकरण स्टीवन लुक त्याच्या पुस्तकामध्ये 3 भागामध्ये करतो. फक्त तुम्ही एक लक्षात घ्या, कुठलीही पॉवरची थेरी जर असली तर ती ह्या 3 वर्गीकरणामध्ये तुम्ही लक्ष देऊन तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? पुढे पॉवर हे जे डिफरंट फॉर्म्स आहेत, ठीक आहे, आपण म्हणू शकतो रूप आहे, विविध रूप आहे. फॉर एक्झाम्पल आपण ऐकला असेल द वर्ड पॉलिटिकल पॉवर, ऐकलंय का हा शब्द? किंवा ऐश्वर्या आपण वर्ड ऐकलेला आहे इकॉनॉमिक पॉवर, आणि तिसरा वर्ड आपण कुठला ऐकलेला आहे? आयडियोलॉजिकल पॉवर. ऐकलं आहे इन जनरल? ठीक आहे, त्या तिन्ही वर्ड्सचा वेगवेगळा अर्थ आहे, किंवा हे दीज कॅन बी कन्सिडर्ड ॲज डिफरंट डायमेन्शन्स ऑफ पॉवर. आर यू एबल टू अंडरस्टँड? डिफरंट फॉर्म्स ऑफ पॉवर. एक तर असते पॉलिटिकल पॉवर, दुसरी आहे इकॉनॉमिक पॉवर, तिसरी आहे आयडियोलॉजिकल पॉवर. ह्यांना आपण थोडस बेसिक अंडरस्टँडिंग काय आहे ते समजून घेऊया. पहिली येते पॉलिटिकल पॉवर. पॉलिटिकल सिस्टम मध्ये, कुठल्या सिस्टम मध्ये? हा, पॉलिटिकल सिस्टम मध्ये राजकीय शक्ती किंवा पॉलिटिकल पॉवर म्हणजे नक्की काय? इट इज द ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स और कंट्रोल द ऍक्शन ऑफ अदर्स. दिस इज द पॉलिटिकल पॉवर. एका व्यक्तीकडे पॉलिटिकल पॉवर आहे ह्याचा अर्थ काय होतो की बाबा त्या व्यक्ती काय करत आहे, त्या पॉवरचा वापर कसा करत आहे, की पॉलिटिकल सिस्टम मध्ये दुसऱ्यांच्या ऍक्शन्सला तो काय करत आहे? इन्फ्लुएन्स करत आहे किंवा रेग्युलेट करत आहे. इट इज लिमिटेड टू द पॉलिटिकल स्पियर. इज इट क्लिअर? आणि हे कोण करत असतं, कशारित्या ह्याचा वापर केला जातो, अप्लाय कसं केलं जातं, तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की बाबा फॉर्मल अथॉरिटी असेल, रिसोर्सेस असतील, सोशल अँड कल्चर फॅक्टर असू शकतात, किंवा आयडियोलॉजिकल मीन्स असू शकतात. पण पॉलिटिकल क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये लोकांचे ऍक्शन जे इन्फ्लुएन्स केली जाते, ती जी ताकद आहे, ती जी शक्ती आहे, त्याला आपण काय म्हणणार? पॉलिटिकल पॉवर. आर यू एबल टू अंडरस्टँड पॉलिटिकल पॉवर? पॉलिटिकल पॉवरचे भरपूर फॅक्टर्स आहेत. देर आर डिफरंट ऑर्गन्स म्हणू शकतो, फॅक्टर्स म्हणू शकतो. काही फॉर्मल आहेत आणि काही इनफॉर्मल आहेत. फॉर्मल म्हणजे आपण म्हणू शकतो औपचारिक अवयव असंही म्हणू शकतो, आणि अनौपचारिक असंही म्हणू शकतो, इनफॉर्मल. फॉर्मल मध्ये कुठले कुठले येतात पॉलिटिकल पॉवरचे फॉर्मल फैक्टर्स? कुठले कुठले? फॉर एग्जांपल लेजिस्लेचर, बराबर है, लॉ बनाएंगे और अपने को बोलेंगे भाई ऐसा ही करना है, देखो हमारा एक्शन क्या हो गया, इन्फ्लुएंस हो गया. देन एग्जीक्यूटिव है, या जुडिशरी है, ब्यूरोक्रेसी है, इलेक्शन कमीशन है. दीज आर द एग्जांपल्स ऑफ फॉर्मल फैक्टर्स ऑफ या फॉर्मल ऑर्गन्स ऑफ पॉलिटिकल पावर. कळत आहे? एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, लेजिस्लेचर. मग इनफॉर्मल काय आहे? हे पण आपल्या ऍक्शन्सला इन्फ्लुएन्स करतात पॉलिटिकल स्पियर मध्ये. इनफॉर्मल अपार्ट फ्रॉम दिस, इनफॉर्मल कुठले कुठले येतात? फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल पार्टीज, ठीक आहे, प्रेशर ग्रुप्स, मीडिया, बिझनेस ग्रुप, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन. हे जे काही संस्था आहेत हे बेसिकली ह्यांना काय म्हटलं जातं? इनफॉर्मल म्हटलं जातं. दे ऑल्सो शेप आवर एक्शन, इन्फ्लुएंस आवर एक्शन. हम खतरे में है, बराबर है. कौन करते हैं शेप? पॉलिटिकल पार्टीज. आर यू एबल टू अंडरस्टँड? सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, फॉर एक्झाम्पल एनजीओज म्हणा, ठीक आहे, जे विविध क्षेत्रामध्ये काम करतात, ते पण आपले ऍक्शन्स काय करतात? राजकीय क्षेत्रामधले आपले ऍक्शन्स काय करतात? काय करणार आहेत? शेप करणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या ॲनिमल ऑर्गनायझेशन मध्ये लिंक्ड असाल, कुठलं माहिती आहे ना, ते ॲनिमल राईट्सच्या ह्याच्याशी रिलेटेड, ऑब्व्हियसली तुम्ही प्रयत्न करणार की बाबा ॲनिमलसाठी कोण काय करणार आहे त्याच्यासाठी मी
मला मतदान करेल किंवा मी माझ्या ॲक्शन्स तशा ठेवेल, असणार आहे की नसणार आहे. तर NGO, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन ह्या पण आपल्या गोष्टी, मीडिया, काय मीडिया दे ऑल्सो शेप आवर ॲक्शन्स इन पॉलिटिकल स्पियर. प्रेशर ग्रुप झालं, पॉलिटिकल पार्टीज झालं, बिझनेस ग्रुप झालं, दिस ऑल आर इनफॉर्मल ऑर्गन्स ऑफ पॉलिटिकल पॉवर. इज दिस पॉइंट क्लिअर? पुढे इकॉनॉमिक पॉवर. कुठली पॉवर? इकॉनॉमिक पॉवर. ठीक आहे. कुठल्या व्यक्तीकडे किंवा कुठल्या संस्थेकडे किंवा कुठल्या ग्रुपकडे, समूहाकडे इकॉनॉमिक पॉवर आहे, ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ होतो इकॉनॉमिक पॉवर refers to the ability of individual, group or nation to influence economic decisions and outcome. Political power is linked with political sphere. Economic power is linked with economic sphere. Economic decisions म्हणा किंवा economic outcomes म्हणा. If you are able to shape that, I will say I am having which power? Economic power. ठीक आहे. आणि कुठल्या व्यक्तीकडे जी इकॉनॉमिक पॉवर जी असते ती कशारित्या येते? ज्यावेळेस त्याच्याकडे काय असू शकतं? पैसा, रिसोर्सेस, प्रोडक्शन कॅपॅसिटी या मार्केट कंट्रोल. These are the ways through which that person or that institution might have which power? Economic power, and they can shape the economic decision. Ambani, Adani, what are these features? These are having what power? They are shaping which decisions? Economic decisions. Are you able to understand? What are they having? Wealth, resources, production, market control. Are you able to understand? समजतंय? इकॉनॉमिक पॉवरचा की ऍस्पेक्ट जर आपण नीट समजून घेतला, काय फॉर एक्झाम्पल काय असलं पाहिजे तुमच्याकडे? वेल्थ असली पाहिजे किंवा इन्कम असलं पाहिजे, प्रोडक्शन असलं पाहिजे, ट्रेड करणारा असेल, फायनान्शियल रिसोर्सेस असले पाहिजे, टेक्निकल ऍडव्हान्समेंट असले पाहिजे. दीज आर बेसिकली द की ऍस्पेक्ट्स ऑफ इकॉनॉमिक पॉवर. तुम्ही आहात, तुमच्याकडे ह्या गोष्टी असल्या पाहिजे. आणि इकॉनॉमिक पॉवरचा एक्सरसाइज कसा केला जातो, वापर कसा केला जातो? माझ्याकडे इकॉनॉमिक पॉवर आहे, आय माइट बी हॅव्हिंग दिस थिंग, हाऊ आय विल एक्सरसाइज दॅट, त्याचा वापर कसा करतो? फॉर एक्झाम्पल मी काय करू शकतो? जिओ इज अ एक्झाम्पल ऑफ controlling price, supply and demand. I can also control that by investment, influencing economic growth and डेव्हलपमेंट. चांगल्या पद्धतीने पण होऊ शकतो, नेगेटिव्ह पण होऊ शकतो, लॉबिंग करू शकतो, बरोबर आहे की नाही? किंवा ग्लोबलायझेशन जे आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन पण इन्फ्लुएन्स केलं. या पॉवरचा वापर करून तुम्ही ग्लोबलायझेशनला पण काय करू शकता? त्याचा वापर करू शकता, इन्फ्लुएन्स करू शकता इकॉनॉमिक रिलेशन्स. समजतंय का? आर यू एबल टू अंडरस्टँड? सो इकॉनॉमिक पॉवर म्हणजे काय लक्षात आलं? त्याचे की फॅक्टर्स काय आहेत लक्षात आलं? आणि इकॉनॉमिकचा पॉवर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय काय करू शकता, ह्या गोष्टी लक्षात आल्या? गॉट दिस पॉइंट? पुढे तिसरी पॉवर कुठली आहे? आयडियोलॉजिकल पॉवर. व्हेरी गुड. ठीक आहे. सो आयडियोलॉजिकल पॉवर म्हणजे नक्की काय? कुणाकडे, व्यक्तीकडे, समूहाकडे आयडियोलॉजिकल पॉवर आहे म्हणजे नक्की काय आहे? त्यांच्याकडे एक ॲबिलिटी आहे. त्या ॲबिलिटीचा वापर करून ते काय करत आहेत ऐश्वर्या? बिलीफ, व्हॅल्यूज, वर्ल्ड व्ह्यूज काय करू शकतात? ते इन्फ्लुएन्स करू शकतात. इज इट क्लिअर? ॲबिलिटी टू शेप काय करू शकतात ते? म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांच्याकडे ही जी पॉवर आहे ते वैचारिक शक्ती म्हणजे विश्वास, मूल्य आणि जागतिक दृश्यांना काय देऊ शकतात? आकार देऊ शकतात. दे कॅन शेप दॅट. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ आयडियोलॉजिकल पॉवर. त्याचे मेकॅनिझम काय बघा? आयडियोलॉजिकलचा पॉवर कसा कसा वापरला जातो? एक तर काय वापरलं जातं? प्रोपागेंडा, मिथ्य किंवा एज्युकेशन, हा पण एक प्रकारचा काय आहे? आयडियोलॉजिकल पॉवर आहे. मीडिया, रिलीजन, कल्चरल हेगमनी, कल्चरचा वापर करणे, रिलीजनचा वापर करणे, मीडियाचा वापर करणे, ह्याच्या थ्रू आपले जे आहेत बिलीफ्स, आपले व्हॅल्यूज, आपले वर्ल्ड व्ह्यू हे काय करण्यात येतात? शेप करण्यात येतात. ठीक आहे. आणि ह्या ज्या आयडियोलॉजिकल पॉवर ऍक्शन मध्ये आहेत किंवा कुठे कुठे ह्या वापरली जाते, कशा रीते वापरली जाते आपल्याला कुठे कुठे दिसते? फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल आयडियोलॉजीज. व्हॉट इज पॉलिटिकल आयडियोलॉजी? कुठल्याही पार्टीची पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे ती त्याची काय आहे? ती त्याची एक आयडियोलॉजिकल पॉवर आहे. काय आहे?
आर यू एबल टू अंडरस्टँड? किंवा कॉर्पोरेट ब्रँडिंग, मॅकडॉनल्डचा एम दिसतो आपल्याला, दॅट इज बेसिकली कॉर्पोरेट ब्रँडिंग, क्रिएटिंग पॉजिटिव ब्रांड एसोसिएशन टू इन्फ्लुएंस कंज्यूमर, ब्रँडिंग करते हैं, अच्छे अच्छे रील्स बनाते हैं, हा, आणि त्याच्या थ्रू ते काय केलं जातं, त्यांचा ब्रँड इस्टॅब्लिश करतात. ठीक आहे. नॅशनलिझम, इट इज ऑल्सो अन आयडियोलॉजी. हा, फॉस्टरिंग अ सेन्स ऑफ नॅशनल आयडेंटिटी अँड युनिटी, हा बेसिकली आयडियोलॉजिकल पॉवरचा वापर कसा झालेला आहे ते सांगत आहे. रिलिजनचा पण वापर करू शकतो, एक्स्ट्रीमिझमचा, किंवा मोबिलायझिंग पीपल थ्रू रॅडिकल इंटरप्रिटेशन ऑफ रिलिजियस टेक्स्ट, ह्याच्या थ्रू पण ब्रँडिंग केलं जाऊ शकतं, किंवा आयडियोलॉजिकल पॉवरचा वापर जो आहे तो अंमलात आणल्या जाऊ शकतो. ह्या मेथड्सने तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. बिलीफ, व्हॅल्यूज आणि वर्ल्ड व्ह्यू काय करू शकता, शेप करू शकता. पॉलिटिकल आयडियोलॉजीजने ते केलं जाऊ शकतं, ब्रँडिंग करून ते केलं जाऊ शकतं. बराबर आहे की नाही? ब्रँडिंग करणं लक्षात येते की नाही? हाँ, कल आएगा शाहरुख खान आएगा और बोलेगा मेरे को जो भी ज्ञान है वो इसी क्लास में मिला, तो वो क्या हो गया, मैं क्या बन जाऊंगा, ब्रांड हो जाएगा, फिर सभी लोग आएंगे जितने भी किरण फॅन है. दॅट्स व्हॉट इट, हाऊ इट वर्क्स. किंवा आपण अजून कशाचा वापर केला जाऊ शकतो, नॅशनलिझम. नॅशनलिझम एक पण मेथड होती ज्याच्या थ्रू काय करण्यात आलं, आयडियोलॉजिकल पॉवरचा वापर करण्यात आला. लव्ह फॉर नेशन, युनिटी, आयडेंटिटी ही प्रमोट करण्यात आली. बरोबर आहे? हा, फॉर एक्झाम्पल नॅशनलिझम वरती बिलीव्ह ठेवला तर तुम्ही रिजनलिझम वरती बिलीव्ह ठेवणार नाही. आर यू एबल टू अंडरस्टँड? रिलिजनचा पण वापर केला जाऊ शकतो, रिलिजियस एक्स्ट्रीमिझम, किंवा बा रिलिजनचा वापर करून लोकांना त्यांचे बिलीफ, त्यांचं वर्ल्ड व्ह्यू म्हणा, किंवा त्यांचे व्हॅल्यूज हे काय करण्याचा प्रयत्न केला जातो, चेंज किंवा शेप करण्याचा जातो. कन्व्हर्जन बिनवर्जन तुम्ही ऐकलं असेल, ह्याच्या थ्रू ते वापर केला जाऊ शकतो. कळाले का हे 3 डायमेन्शन किंवा 3 व्ह्यूज ऑफ पॉवर? पॉलिटिकल पॉवर, इकॉनॉमिक पॉवर, आणि तिसरा आहे आयडियोलॉजिकल पॉवर. ह्याच्यावरती प्रश्न येईल का? अजिबात नाही, फक्त हे अंडरस्टँडिंग. इज इट क्लिअर? गॉट दिस पॉइंट? सो सिलेबस मध्ये फक्त लिहिलेलं काय आहे, कन्सेप्ट ऑफ पॉवर. पण ह्या कन्सेप्ट ऑफ पॉवर किंवा थिअरीज ऑफ पॉवर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे? 1, 2, 3, 4, 5 हे 5 पर्स्पेक्टिव्ह आपल्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. इज इट क्लिअर? नंबर 1 गिवन बाय मार्क्सिस्ट. व्हेरी गुड. एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह एक आहे, उच्चभ्रू पर्स्पेक्टिव्ह. त्याच्यानंतर प्लुरलिस्ट पर्स्पेक्टिव्ह, त्याला अजून एक नाव आहे, त्याला काय म्हणू शकतो? हा, तर कन्फ्युज व्हायचं नाही, सरांनी हे शिकवलं नाही, पण आत्ताच सांगतो, जे पण 4-5 वेगवेगळी नाव आहेत ते सगळे मी स्लाइडवर टाकत असतो. मग एक्झाम मध्ये थोडं ट्रिकी टाईप ते विचारतात, जसं ते म्हणलं थेअरी ऑफ आयडियाज आणि थेअरी ऑफ फॉर्म्स, तसं. मग ग्रुप पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच, ठीक आहे. अजून एक कुठला आहे? जेंडर पर्स्पेक्टिव्ह. आता थोडं लॉजिकली सांगा, म्हणजे हा कुठला पर्स्पेक्टिव्ह झाला? फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह झाला. आता फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह विचारला काय, जेंडर पर्स्पेक्टिव्ह विचारला काय, तो एकच. कन्स्ट्रक्टिव्ह व्ह्यू ऑफ पॉवर, ह्याच्यामध्ये कोण कोण येणार? मॅकफर्सन. इज इट क्लिअर? गॉट इट? हॅना अरेंट ऍज अ थिंकरच आपल्याला होती, काय ऍज अ थिंकरच आपल्याला आहे, पण गांधी पण आहेत, पण सीबी मॅकफर्सन ह्यांचे जे विचार आहेत हे अक्षरशः तुम्ही मुठीत ठेवा. काय? सीबी मॅकफर्सनचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे हा तुम्हाला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये एसए साठी म्हणा किंवा GS2 साठी म्हणा फार महत्वाचा होईल. पण सीपी मॅकफर्सन नक्की काय सांगतोय, त्याचा व्ह्यू ऑफ पॉवर काय आहे, त्यांनी कुठला कन्सेप्ट दिलाय? डेव्हलपमेंटल पॉवर. आणि त्याची अजून एक संकल्पना आहे जी त्याशीच लिंक्ड आहे, क्रिएटिव्ह फ्रीडम. कुठली संकल्पना दिली त्यांनी? फ्रीडम. फार महत्वाची संकल्पना आहे, डायरेक्ट प्रश्न येतात. इज इट क्लिअर? ठीक आहे. सो एवढे आपल्याला पर्स्पेक्टिव्ह बघायचे आहे. गॉट इट? एक 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 आपण बघू. ह्यातल्या
क्लास पर्स्पेक्टिव्ह आपला झालेला आहे, जेंडर पर्स्पेक्टिव्ह आपला झालेला आहे, आणि कन्स्ट्रक्टिव्ह व्यू ऑफ पॉवर मध्ये हॅना अरेंडचा पण पर्स्पेक्टिव्ह आपला झालेला आहे. पण आपण परत ह्याच्यामध्ये चांगल्या रीतीने परत एकदा उजळणी त्याची करून घेऊया, म्हणून नॉट इज इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिला जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो कुठला आहे? क्लास पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉवर. म्हणजेच आपण कुठला पर्स्पेक्टिव्ह म्हणू शकतो त्याला? मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉवर. आता थोडं मागं जावा, म्हणजे लेक्चरच्या मागं क्लास पर्स्पेक्टिव्ह किंवा मार्क्सिस्ट थेरी कशाच्या अगेन्स्ट आलेली आहे? व्हेरी गुड. कुठल्या थेरीच्या अगेन्स्ट आलेली? लिबरल थेरी ऑफ पॉलिटिक्स किंवा लिबरल थेरी ऑफ पॉवर काय सांगते? पीपल. ह्याच्या विरोधात मार्क्स किंवा क्लास पर्स्पेक्टिव्ह काय सांगणार? हा त्याचा मेन थीम आहे. काय मेन थीम आहे? क्लास पर्स्पेक्टिव्हच्या मतानुषंगाने पॉवर जी आहे ती लोकांकडे नसते, ती प्रॉपर्टाइड क्लास वर्गाकडे असते. ज्या वर्गाकडे संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, ह्यांच्याकडे ती असते. आणि क्लास पर्स्पेक्टिव्हच्या बाबतीत सुरुवात आपण कुणापासून करतो? कार्ल मार्क्स पासून करतो आणि एंजल्स पासून करतो. हा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला कुठे सापडतो? कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ह्या पुस्तकामध्ये सापडतो. तर क्लास पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉवर हा डिराईव्ह कोणी केलेला आहे, डेव्हलप कोणी केलेला आहे? आपण म्हणू शकतो मार्क्स आणि एंजल्स. ह्याच्यावरती प्रश्न येणार आहे का? नाही, कारण कार्ल मार्क्स वरती प्रश्न येत आहे म्हणजे ह्याच्यावरती ते विचारत नाही. आर यू एबल टू अंडरस्टँड? पण ह्याच्यामध्ये जरी प्रश्न विचारला की डिस्कस क्लास पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉवर, तर तुम्हाला कुणाबद्दल लिहायचं आहे? मार्क्स बद्दल लिहायचं आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड? आणि तेच लिहायचं आहे की बाबा मार्क्सच्या मते पॉवर ही कुणाकडे असेल, तो असं का बोलत आहे? आर यू एबल टू अंडरस्टँड? पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पॉवर जी आहे बेसिकली मार्क्स साठी पॉलिटिकल पॉवर जी आहे ती इमर्ज कुठून होते? इकॉनॉमिक पॉवर. व्हॉट इज द लिंक? आज कुठल्या समाजामध्ये कुठल्या वर्गाकडे जर पॉलिटिकल पॉवर असेल तर त्याचा सोर्स काय आहे? स्त्रोत्र काय आहे? इकॉनॉमिक पॉवर. त्यांच्याकडे काय आहे? इकॉनॉमिक पॉवर आहे. इकॉनॉमिक पॉवर म्हणजेच काय आहे? त्यांच्याकडे काय आहे? समाजामध्ये ज्या गटाकडे, ज्या वर्गाकडे इकॉनॉमिक पॉवर असते त्याच समूहाकडे किंवा त्याच वर्गाकडे कुठली पॉवर असते? पॉलिटिकल पॉवर असते. कुठल्या वर्गाकडे इकॉनॉमिक पॉवर आहे, आर्थिक शक्ती आहे, ह्याचा अर्थ काय? त्या वर्गाकडे नक्की काय आहे? मीन्स ऑफ प्रोडक्शन हे ते कंट्रोल करतात. काय कंट्रोल करतात? इज इट क्लिअर? मीन्स ऑफ प्रोडक्शन मध्ये काय काय येतं? नंबर 1 लिहा लिहा नंबर 1 लँड, माइन्स, माइन्स खदान, फॉरेस्ट, बिल्डिंग्स, कॅपिटल, मशिनरी, ठीक है, ऑर्गेनाइजेशन, लेबर, टेक्नॉलॉजी. हे काय आहे? मीन्स ऑफ प्रोडक्शन. आर यू एबल टू अंडरस्टँड? ठीक आहे. आता कुठल्या वर्गाकडे मीन्स ऑफ प्रोडक्शन आहे ते कंट्रोल, मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे ते काय कंट्रोल करतायत? या सर्व गोष्टी कंट्रोल करतात. त्या सगळ्या गोष्टीवर, ह्या सगळ्या मीन्स ऑफ प्रोडक्शन मध्ये एकच असं आहे जे त्यांच्याकडे नाही आहे. ते काय आहे? लॉजिकली सांगा.
मार्क्सचं असं म्हणणं आहे दीज आर ऑल मीन्स ऑफ प्रोडक्शन. ज्यावेळेस कुठला समाज क्लासेसमध्ये डिवाइड होतो, काय होतं, वर्गामध्ये डिवाइड होतो, तर एक असतो हॅव्स आणि एक असतो हॅव्स नॉट. एक असतो डॉमिनंट आणि एक असतो डॉमिनेटेड, बरोबर आहे, किंवा डिपेंडंट असंही आपण म्हणू शकतो. हे जे लिहून दिलेलं आहे हे काय आहे, हे मीन्स ऑफ प्रोडक्शन. पण मार्क्स म्हणतो की ज्यावेळेस कुठला समाज वर्गामध्ये डिवाइड होतो, कशामध्ये डिवाइड होतो, वर्गामध्ये, तर डॉमिनंट क्लासमध्ये, डॉमिनंट क्लासकडे हे सर्व गोष्टी असतात शिवाय एक, लेबर. लेबर बिलॉंग्स टू द डिपेंडंट क्लास, हॅव्स नॉट. आर यू एबल टू अंडरस्टँड? हा, कन्फ्युजन नाही ना कुणाला? समजतं मी काय म्हणतोय? नियन कळालं? लेबर मीन्स ऑफ प्रोडक्शन हे एकमेव असं आहे जे कुणाकडे नाहीये, डिपेंडंट किंवा सॉरी डॉमिनंट क्लासकडे नाही. हा, फक्त हे नोट करून ठेवा. आता हे जे आहे हे असे प्रश्न ते UGC नेट बीट मध्ये येतात. इज इट क्लिअर? पण हे जस्ट एक बेसिक अंडरस्टँडिंग असावं म्हणून, एवढं काय डीप जायची गरज नाही. आता कुठल्या व्यक्तीकडे इकॉनॉमिक पॉवर आहे म्हणजे काय आहे, हा कंट्रोल काय करतोय, तो वर्ग कंट्रोल काय करतोय, हे मीन्स ऑफ प्रोडक्शन जे आहे त्याला काय करत आहे, कंट्रोल करत आहे. लक्षात येतंय का? लक्षात येतंय का? आणि ज्या वर्गाकडे इकॉनॉमिक पॉवर असणार आहे त्याच वर्गाकडे काय असणार आहे, पॉलिटिकल पॉवर असणार आहे. हा झाला काय, मार्क्सचा क्लास पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉवर. पॉवर डज नॉट लाय विथ पीपल, पॉवर लाईज विथ अ क्लास. पण तो क्लास कसा आहे, प्रॉपर्टाईड क्लास. आणि त्याच्याकडे कुठली पॉवर असते, इकॉनॉमिक पॉवर असते, म्हणूनच त्याच्याकडे कुठली पॉवर येते, पॉलिटिकल पॉवर. कळलं का? काय अवघड? अश्विनी कळालं का तुला? आपल्या इकडे कोण नाही, नाही का? ठीक, ठीक आहे. हा एक सिंपल अंडरस्टँडिंग होता मार्क्सचा. काय होता? ठीक आहे. मार्क्सने बेसिकली आपल्याला काय सांगितलं की बाबा आज कॅपिटलिस्ट क्लास जर वर्चस्व गाजवत असेल, डॉमिनंट असेल, त्याच्या मागचं कारण काय आहे, त्याने काय सांगितलं, इकॉनॉमिक पॉवर आहे. व्हॉट आर दे हॅव्हिंग, दे आर हॅव्हिंग इकॉनॉमिक पॉवर. हा कन्सेप्ट लक्षात आला? हा, म्हणून जर तुम्हाला आपल्या ज्या गरीब आहेत त्यांना त्यांच्या परिस्थितीमध्ये जर सुधार करायचा असेल तर काय करा, इकॉनॉमिक पॉवरवरती कब्जा करा, रेव्होल्युशन करा. काय करायला सांगतो मार्क्स? रेव्होल्युशन करायचं. रेव्होल्युशन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, हे जे मीन्स ऑफ प्रोडक्शन आहे ह्याच्यावरती काबीज करा. समजतंय? गॉट इट? पण ह्याच पर्स्पेक्टिव्हला, क्लास पर्स्पेक्टिव्हला पुढे घेऊन जाताना आपल्याला कोण दिसतो, समजतं? म्हणून क्लास पर्स्पेक्टिव्ह वरती जर लिहायचं आलं तर मार्क्स बद्दल तर लिहायचं आणि तुम्हाला ग्रामसी बद्दल पण थोडंसं लिहावं लागेल, कारण ग्रामसीने ह्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये चेंज केलेला आहे. ग्रामसीचं काय म्हणणं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मार्क्स अँड ग्रामसी? मार्क्सच्या मते कॅपिटलिस्ट क्लास आज जर डॉमिनेट करत असेल, डॉमिनंट असेल, कारण काय आहे, कारण काय आहे, त्याच्याकडे काय आहे, इकॉनॉमिक पॉवर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? कळालं? ग्रामसी म्हणतो हे इनकम्प्लीट अंडरस्टँडिंग आहे. काय आहे? हा, कॅपिटलिस्ट क्लास जर आज डॉमिनंट असेल, काय असेल, कारण काय आहे, इकॉनॉमिक पॉवर तर आहेच आहे. काय? येस, इकॉनॉमिक पॉवर तर आहेच आहे, पण अजून कुठली पॉवर आहे त्यांच्याकडे? इट ऑल्सो हॅज
वैचारिक शक्ती पण. अँड ही एक्सप्लेन दॅट बाय द कन्सेप्ट, ह्या आयडियोलॉजिकल पॉवरचा ते वापर कसा करतात. ही गेव द कन्सेप्ट ऑफ हेगमनी, ही गेव द कन्सेप्ट ऑफ इंटिग्रल स्टेट, ही गेव द कन्सेप्ट ऑफ इंटेलेक्च्युअल्स. आठवत आहे का. कळालं. क्लास पर्स्पेक्टिव्ह मान्य करतात ते की बाबा समाजामध्ये पॉवर ही कुणाकडे असते, एका डॉमिनंट वर्गाकडेच असते. पण मार्क्सच्या आणि ग्रामसीमध्ये, ग्रामसीने याच्यामध्ये काय सुधारणा केली. ग्रामसीने बेसिकली आयडियोलॉजिकल पॉवरला पण महत्व दिलेलं आहे. म्हणून ग्रामसीची जी थेरी आहे, थेरी ऑफ पॉवर आहे, त्याला आपण कन्व्हेन्शनल मध्ये न ठेवता कशात ठेवतो, अनकन्व्हेन्शनल मध्ये ठेवतो. आयडियोलॉजिकल पॉवर बियॉन्ड इन्स्टिट्यूशन्स, थॉट कंट्रोलिंग प्रोसेस. समजलं का आता, कळलं का. क्लास पर्स्पेक्टिव्ह सगळ्यांना उतरला का, पचला का. ओके, गॉट दिस पॉइंट. ठीक आहे. आणि ह्या दोन पॉवरच्या दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर ग्रामसीने जास्तीत जास्त महत्व कुठल्या पॉवरला दिलेलं आहे. येस. मग ग्रामसीच्या विचारातून आपल्याला कळतं तर त्याने कुठल्या पॉवरला महत्व जास्त दिलंय. कळालं का आता. मग ग्रामसी आठवतं सगळ्यांना. तर ह्या कन्सेप्टचा वापर करून त्यांनी हेच एक्सप्लेन केलेलं आहे की बाबा ह्याचा ते वापर कसा करतात आणि स्वतःची सत्ता कशा प्रकारे कंटिन्यू ठेवतात. क्लास पर्स्पेक्टिव्ह कळाला. दोघांचं म्हणणं हेच आहे की बाबा पॉवर लाईंग विथ क्लास विच इज प्रॉपर्टाईड. पण मार्क्सच्या मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक लक्षात आला. मार्क्स म्हणतो इकॉनॉमिक पॉवर असल्यामुळे त्यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर पण असतो. ते म्हणतात नाही, इकॉनॉमिक पॉवर तर असतेच असते काय, पण त्यांच्याकडे अजून एक पॉवर आहे. ती कुठली आहे, आयडियोलॉजिकल पॉवर. धुरीणत्वाचा वापर ते करतात. बिलीफ, ओपिनियन, कन्सेंट शेप केले जातात. आणि ह्यांच्यामध्ये मदत कोण करतं त्यांना, इंटेलेक्च्युअल्स करतात. म्हणून थेरी ऑफ इंटेलेक्च्युअल्स. हा, कॅपिटलिस्ट क्लास आपल्या बरोबर तुम्हाला घेऊन येतात ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्सला. त्यांना ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल, मी शॉर्ट नोट जे दिले ऑर्गॅनिक, तुम्ही कोणी लिहिलं नाही, त्यांना ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल म्हणतात. दे आर लिंक्ड ऑर्गॅनिकली. फक्त एवढंच लिहिलंय की ते ऑर्गॅनिकली लिंक्ड विथ द कॅपिटलिस्ट क्लास. अरे पण ऑर्गॅनिकली लिंक्ड विथ द कॅपिटलिस्ट क्लास म्हणजे काय. ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलला मराठीमध्ये मी काय शब्द दिलाय, हा सेंद्रिय नाही दिलाय, नाही ते ट्रॅडिशनल आहे, जैविक. मी म्हटलं होतं सेंद्रिय दिले पुस्तकामध्ये, तुम्ही सेंद्रिय हा शब्द वापरू नका. तुम्ही काय वापरायचंय, जैविक. हा, ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय नाही, काय वापरायचं, जैविक इंटेलेक्च्युअल्स. वाय दे आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक, कारण बेसिकली कॅपिटलिस्ट क्लासचा प्रोग्रेस, डेव्हलपमेंट, the development of capitalist class will also lead to the development of organic intellectuals. म्हणून त्यांना ऑर्गॅनिकली लिंक्ड म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मी ज्यावेळेस वाढत आलो माझे बाकीचेही ऑर्गन्स वाढलेत, हात छोटा नाही राहिलाय. म्हणून म्हणतो हँड इज ऑर्गॅनिकली लिंक टू माय बॉडी. कॅपिटलिस्ट क्लासचा राईज किंवा प्रोग्रेस, डेव्हलपमेंट विल ऑल्सो लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल. म्हणून ते त्यांच्याशी ऑर्गॅनिकली लिंक्ड असतात. त्यांना माहिती आहे ह्यांचा फायदा म्हणजेच आपला फायदा. कळतंय का. हा, आणि ट्रॅडिशनल इंटेलेक्च्युअल्स कोण आहेत, ते मागच्या समाजामध्ये, मागील समाजामधले ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल होते. समजतंय का. पण ह्या वर्गाने काय केलेलं आहे, त्या दोन्ही इंटेलेक्च्युअल्सला आपलंसं केलेलं आहे. आणि वर्कर क्लासला तो काय सांगतो, तुम्हीही असे इंटेलेक्च्युअल्स तयार करा, हिस्टॉरिकल ब्लॉक बनवा, काउंटर हेगोमनी, प्रतिधुरीणत्व बनवा. नाही शिकवलं.
हे मात्र जोरात बोलता. इज इट क्लिअर? समजलं का आता? क्लास पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर विचारलं तुम्हाला काय लिहिण्यात येईल, अवघड येईल, अवघड वाटेल लिहायला? ओरिजिन सांगा, क्लास पर्स्पेक्टिव्हचा ओरिजिन कुठे झाला, कंटेक्स्ट पहिला पॅरेग्राफ मध्ये लिहा. बाबा ओरिजिनली क्लास पर्स्पेक्टिव्ह कुणी दिलेला आहे? मार्क्सनी दिलेला आहे, त्याच्याबद्दल सांगा. कुठल्या पुस्तकात दिलेला आहे ते सांगा. त्यांचं म्हणणं काय आहे ते सांगा. पॉलिटिकल पॉवर आणि इकॉनॉमिक पॉवरचं महत्व काय आहे ते सांगा. आणि नंतर सांगा की बाबा हाच पर्स्पेक्टिव्ह पुढे कुणी डेव्हलप केलेला आहे? ग्रामसीने डेव्हलप केला आहे. ग्रामसीने इकॉनॉमिक पॉवरला तर महत्व दिला, त्याचबरोबर आयडिओलॉजिकल पॉवरला पण महत्व दिलेलं आहे. आणि आयडिओलॉजिकल पॉवरचा वापर ते कशा करत आहेत, तर ते हेगमनी, सिव्हिल सोसायटी, इंटिग्रल स्टेट, इंटेलेक्च्युअल्स ह्या थेरीज देऊन त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज कॅपिटलिस्ट क्लास जर डॉमिनंट असेल, त्याच्याकडे पॉवर असेल, त्याच्या मागचं कारण काय आहे? तर ते काय करू शकले आहेत? ते मॅन्युफॅक्चर करू शकले आहेत. काय? कन्सेंट. लोकांचा कन्सेंट त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेला आहे फॉर कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन. म्हणून विरोध होत नाही. आणि मग कन्क्लुजन मध्ये लिहा की बाबा क्लास पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो एक आपल्याला अंडरस्टँडिंग देतो, पण त्याच्याच वरती जो कुठला पर्स्पेक्टिव्ह आलेला आहे तो कुठला आलेला आहे? एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा प्लुरलिस्ट पर्स्पेक्टिव्ह. हे पण एक बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला देतात. क्लास पर्स्पेक्टिव्ह बेस्ट आहे असं आहे का? नाही. ठीक आहे, आज काय खरं नाही माझं. हा, ठीक आहे. मी इथं शिकवतोय आयडिओलॉजिकल डॉमिनेशन, तिथं चाललंय हात नका लावू माझ्या साडीला रेशमाच्या रेगाने. हा असो, संपत नाही आलं 8:30 पर्यंत. मी गाडी लावली तेव्हा पहिलं गाणं चालू झालं. 1 तासात तर नाही संपणार. कळालं का? म्हणून मी तिथं लिहिलंय रिफर ग्रामसी, पण मी परत तो सांगितलेला आहे. कुणाला काय अवघड वाटला हा पर्स्पेक्टिव्ह? एक पर्स्पेक्टिव्ह चेक बॉक्स मध्ये टाकून देऊ. ओके, जर आलं तर तुम्ही लिहू शकाल एक शॉर्ट नोट. ठीक आहे, ठीक आहे. अवघड पर्स्पेक्टिव्ह कुठला असणार मी तुम्हाला सांगू शकतो. कम्पेअर बिटवीन क्लास पर्स्पेक्टिव्ह अँड एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह. काय? वर्ग दृष्टिकोन आणि उच्चभ्रू दृष्टिकोन ह्यांचं कंपॅरिझन हा सगळ्यात टफेस्ट क्वेश्चन असणार आहे बघा. आणि ज्याचं कॉन्सेप्च्युअल नॉलेज क्लिअर असेल तोच ह्याला 75% प्लस, नाही त्यांनी जर लिहिलंच त्याला 80% मार्क्स येणार. पण ते विचारणार नाही, कारण उगाच पेपर एमपीएससी ला सगळ्यात पुढे एवढा अवघड करणार नाही, युपीएससी मध्ये असू शकतो. कुठला पर्स्पेक्टिव्हचं कंपॅरिझन? ठीक आहे, ते मी नीट तुम्हाला सांगेल काय, त्याची काळजी करू नका. कारण आपण एंड जसं एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह आपला होईल त्याच्यानंतर मी एक शॉर्ट नोटच तुम्हाला म्हणजे पॉइंट्स कंपेअर करून देईल की बाबा क्लास पर्स्पेक्टिव्ह आणि एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय फरक आहे. फक्त एवढंच की आला आणि तुम्ही नका लिहू मग मी बघतो तुम्हाला. इज इट क्लिअर? गॉट दिस पॉइंट? कारण ते क्रॉस कटिंग क्वेश्चन्स विचारतात ते. घ्या ब्रेक घ्या, मलाही गरज आहे. एक तर खूप दिवसांनी आलायस तू, भरकटू नकोस.
ते नशीब मला गाडी लावायला जागा भेटली. प्रश्न लिहून घेतला तुम्ही तो की कम्पेअर? हा सगळ्यात अवघड प्रश्न असू शकतो. ठीक आहे. तुम्हाला म्हटलं नाही का पुढचा सिलेबसले फटाफट होतो, एकदा थिंकरचा उतरला आणि आयडियोलॉजी उतरली, दनादन दनादन होतं. काय तुम्ही मला नाव ठेवतोय सरला हळूहळू शिकवता. 2 महिने झाले फक्त थिंकरच चालू आहे. काय मग प्रश्न तसेच आहेत. मग आहे ना आता, आहे घेईन ना आता, थांब ना जरा, घेतोय ना. दॅट इज अ रॉंग. कसं पॉसिबल आहे? मी ऍक्च्युली आय एम ऑल्सो शॉक की सम ट्रेनर्स दे स्टार्ट्स विथ पॉलिटिकल आयडियोलॉजी आणि थिंकर सगळ्यात शेवटी. तिथंच गेम उलटला. असो, आपल्याला काय करायचं? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता ना, बस ठीक. आईची पॉलिटिकल सायन्स मध्ये IGP संपवलं पहिला. असो, प्रत्येकाची आपापली टेक्निक असते, थिंकिंग असते, काय करणार आपण. जाऊ. एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह. चला, न काय पुढचं सांगता पहिलं मला सांगा ह्याचा कंटेक्स्ट, ओरिजिन कुठे झालेला आहे. ना ना ना, कंटेक्स्ट काय? एलिटिस्ट थेरी कुणाला टार्गेट करतात? दोघांना टार्गेट करतात. लिबरल थेरीलाही टार्गेट करतात. कळालं? लिबरल्स काय म्हणतात? आमच्या समाजामध्ये पॉवर, लिबरल डेमोक्रेसी, पॉवर लाईंग विथ, बरोबर आहे. लिबरल बघा, लिबरल थेरी ऑफ पॉवर, लिबरल थेरी ऑफ डेमोक्रेसी काय झाली? एकच झाली. सांगायचं काय? पॉवर लाईंग विथ. मार्क्स काय म्हणतोय, किंवा मार्क्सिस्ट किंवा क्लास पर्स्पेक्टिव्ह काय म्हणतो? नाही 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 नाही, पॉवर नेव्हर लाईज विथ पीपल, पॉवर लाईज विथ अ ग्रुप, डॉमिनंट ग्रुप. वर्चस्व गाजवणारा एक वर्ग आहे, त्याच्याकडे पॉवर असते. कळालं का? समजतंय? हा, पण तुम्ही जर मला विचारलं, म्हणजे मार्क्सिस्ट म्हणतात किंवा लोकांकडे पॉवर असते का, तर मार्क्सिस्ट तिथे आपलं घोडं पुढे करतात आणि काय म्हणतात? सोशलिस्ट समाजामध्ये या, सोशलिस्ट डेमोक्रेसीमध्ये पॉवर लाईज विथ पीपल. अरे चा, हियर इमर्ज एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह. 20व्या शतकाच्या सुरुवातीला हा पर्स्पेक्टिव्ह इमर्ज झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे चूक. पॉवर लाईंग विथ, हा त्याचा गाभ आहे, पॉवर लाईंग विथ पीपल इज अ मिथ. हे मिथक आहे. पॉवर कधीच जनसामान्याकडे नसते, लोकांकडे नसते. कुणाकडे असते? एका डॉमिनंट ग्रुपकडेच असते. काय असते? आता मग तुमच्या लक्षात येईल यार, मार्क्सिस्ट पण हेच सांगतात आहे काय, की बाबा पॉवर लाईंग विथ अ ग्रुप, डॉमिनंट ग्रुप. आणि एलिटिस्ट पण तेच सांगतात आहे, पॉवर लाईंग विथ अ. तो फरक काय झाला?
बरोबर आहे की नाही? म्हणून म्हटलं त्यांच्यामध्ये फरक आहे. लिहून नंतर देतो, पहिलं सांगतो काय आहे. कुठला ग्रुप डॉमिनंट आहे? मार्क्सिस्ट कशाशी लिंक करतात? इकॉनॉमिक्सशी. आयडियोलॉजिकल, इकॉनॉमिक्स, मोस्टली इकॉनॉमिकल पॉवर. कळतंय का? एलिटिस्ट कुठला ग्रुप किंवा कुठले लोक, कुठला समूह डॉमिनंट आहे? नॅचरल क्वालिटीशी लिंक करतात. कशाशी? समवॉट नॅचरल क्वालिटीज. पॉइंट नंबर 1 कळाला, महत्वाचा कळाला. आणि दुसरा त्यांच्यामधला डिफरन्स आहे, लक्षात घ्या. एका ग्रुपकडे, डॉमिनंट ग्रुपकडे शक्ती आहे, पॉवर आहे, हे आपण बदलू शकतो का? मार्क्सिस्टला विचारलं तर हो. काय? हो, तुम्ही बदलू शकता. कसं? रेव्होल्युशन. आता या एलिटिस्टकडे, एका वर्गाकडे डॉमिनंट किंवा एक वर्ग आहे, त्याच्याकडे सगळी शक्ती असते. हे बदलता येऊ शकतं का? जनसामान्याकडे पॉवर जाऊ शकते का? ते म्हणणार नाही. काय? हा त्यांचा सर्वात मोठा डिफरन्स. एकतर ज्या समूहाकडे पॉवर आहे, इलाइट्स ज्याला ते म्हणतात, तो जो वर्ग इलाइट वर्ग आहे, उच्चभ्रू वर्ग आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे. एकतर ती त्यांच्याकडे पॉवर असण्यासाठी कुठल्याही इकॉनॉमिक पॉवरची गरज नसते, त्यासाठी कुठल्या तरी त्यांच्यामध्ये नॅचरल क्वालिटी असतात. समजतंय? नॅचरल स्किल्स असतात, ब्रेव असतील, करेज असतील, काहीतरी आहे. ते पुढे बघू काय काय क्वालिटीज आहेत त्या. डिसिजन मेकिंग ॲबिलिटी असेल, ऑर्गनायझिंग ॲबिलिटी असेल. आलं लक्षात? आणि दुसरं, एलिटिस्टचं असं म्हणणं आहे, हे जे काही समीकरण आहे किंवा हे जे डिव्हिजन आहे किंवा पॉवर लाईंग विथ डॉमिनंट क्लास, उच्चभ्रू क्लास, हे तुम्ही बदलू शकत नाही. इनफॅक्ट त्यांचं असं म्हणणं आहे की हे असंच राहावं. काय? हे असंच राहावं. लोकांकडे, जनसमूहाकडे तर पॉवर जाऊच नये. सो इलाइटकडे, उच्चभ्रूकडे पॉवर असणे हे योग्य तर आहेच आहे. काय आहे? योग्य आहेच आहे. बट इट इज ऑल्सो गुड, रिलायबल. असंच असलं पाहिजे. बदलू शकत नाही. हा त्यांच्यामधला दुसरा फरक. कळालं का? कळालं का? इज दिस पॉइंट क्लिअर? नंतर पुढचा ज्यावेळेस मी प्लुरलिस्ट पर्स्पेक्टिव्ह ठरवेल, कुठला? मग कंपॅरिझन केलं जातं एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह आणि प्लुरलिस्ट पर्स्पेक्टिव्ह, ह्यांच्यामध्ये काय फरक आहे? त्याला म्हणतात ढाल शुम्पीटर ऍक्सिस. काय? ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. असं दिसतं एलिटिस्ट थेरी आणि प्लुरलिस्ट थेरी कुठेतरी एक येत आहेत. समीकरण त्यांचं काय होतं? एक होत आहे, एकच सांगतायत, पण त्यांच्यामध्येही फरक आहे. कळालं का? इज इट क्लिअर? किंवा प्लुरलिस्ट थेरी, मार्क्सिस्ट थेरी एकच जातात, किंवा प्लुरलिस्ट थेरी, एलिटिस्ट थेरी काय होतात? एकच होतात. काय फरक आहे त्यांच्यामध्ये? लक्षात येतं मी काय काय सांगतो? म्हणून थोडं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. सध्या मी प्लुरलिस्ट थेरी बद्दल बोलत नाही, कारण अजून त्याचा उगम झालेला नाही. उगमेमध्ये, एव्होल्युशन मध्ये आपण कुठे आलो आहोत? एलिटिस्ट. तर एलिटिस्ट थेरीचं बेसिकली असं बघायला गेलं तर मार्क्सिस्ट थेरी हा कंटेक्स्ट मांडला जातो. पण लक्षात घ्या, एलिटिस्ट किंवा उच्चभ्रू थेरी जे आहेत, सिद्धांत आहेत, त्यांनी दोघांना क्रिटिसाइज केलं. पॉवर ही जनतेकडे, लोकांकडे, सर्वसामान्याकडे, जनसामान्याकडे कधीच नसते. ती कुठल्या ना कुठल्या तरी उच्चभ्रू वर्गाकडेच असते. आणि हा उच्चभ्रू वर्ग जो आहे हा इकॉनॉमीशी रिलेटेड नाही आहे, त्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या तरी नॅचरल कॅपॅबिलिटी असतात, स्किल असतात. इज इट क्लिअर? म्हणून समाजाचं वर्गीकरण जसं मार्क्स करतो, किंवा दोन वर्गामध्ये बटलेले आहेत, एक तर कॅपिटलिस्ट क्लास किंवा वर्कर्स क्लास, किंवा हॅव्स क्लास आणि हॅव्स नॉट्स क्लास. तसंच
उच्चभ्रू स्कॉलर्स जे आहेत ते पण समाजाचं वर्गीकरण करतात. एक क्लास त्यांच्यासाठी असतो इलाइट, काय किंवा त्याला तुम्ही गव्हर्निंग क्लास म्हणा, काय म्हणू शकतो आपण तुम्हाला, शासक वर्ग. आणि दुसरा आहे शोषित वर्ग, ज्यांच्यावरती शासन केलं जातं. इज इट क्लिअर? कळतंय? समजतंय? वन इज गव्हर्निंग क्लास अँड वन इज गवर्नड क्लास. गव्हर्निंग क्लास कुठला आहे? तो इलाइट्स आहे. म्हणून तेही समाजाचं काय करतात? वर्गीकरण करतात. पण हे वर्गीकरण मार्क्सिस्ट इकॉनॉमिक क्रायटेरियावर करतात. हे वर्गीकरण नॅचरल, मोस्टली मेजॉरिटीली नॅचरल कॅपॅबिलिटीवरती करतात. मग तिथं लिबरल डेमोक्रेसी असो का सोशल डेमोक्रेसी असो, फरक पडत नाही. म्हणून तिथे लिहिलंय बघा, तिन्ही एकत्र लिहिले. एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह, एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉवर, एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ डेमोक्रेसी, हे एकच. इथं तुम्हाला हेच बोलायचं. पॉवरशी रिलेटेड असताना ते बोलायचं, डेमोक्रेसी आहे तर डेमोक्रेसी त्यांच्यासाठी थोडे वेगळे कन्सेप्ट आहे. कळालं का? समजतंय का? आर यू एबल टू अंडरस्टँड? डेमोक्रेसीशी रिलेटेड एलिटिस्टनी जी संकल्पना दिलेली आहे त्याला म्हणतात मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी. काय म्हणतात? हा, म्हणून एलिटिस्ट थेअरी ऑफ डेमोक्रेसी आलं तर तिथं कुठला मॉडेल लिहायचा आहे? बाजार मॉडेल, मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी येईल, सांगेल. सध्या आपण त्याच्या अंडरस्टँडिंग कडे आहोत. लक्षात आलं? सो एलिटिस्ट स्कॉलरचा उगम कुठे झालाय तुमच्या लक्षात आलं? किंवा ह्या थेअरी ज्या आहेत किंवा ह्या सिद्धांत कुठे उगमेस आल्या तुमच्या लक्षात आलेला आहे? तर थीम काय आहे? तर त्यांचं असं म्हणणं आहे की पॉवर लाईज विथ स्मॉल सेक्शन नोन ॲज इलाइट्स. आणि इलाइट्स हा शब्द मी काय सांगितलं, मी स्लाइड वरती नाही आहे म्हणून तुम्ही लिहून ठेवला तरी चालेल. हा एक कशातून आलेला आहे? फ्रेंच वर्ड आहे. त्याचा अर्थ काय होतो? एक्सलन्स. म्हणजे तुम्ही इलाइट आहात का नाही त्यासाठी तुमच्यामध्ये काही ना काहीतरी एक्सलन्स असणं गरजेचं आहे. काही ना काहीतरी सुपर क्वालिटीज, स्किल्स, नॅचरल स्किल्स म्हणा किंवा नॉट नॅचरल, काय काय म्हणतात नॅचरल स्किल नाही आहे, नसलं तरी चालू शकतं, पण कुठली ना कुठली तरी स्किल आहे. आता ती स्किल एकतर नॅचरल असू शकते किंवा ॲडॉप्ट केलेली असू शकते, ॲक्वायर्ड स्किल असू शकते, पण स्किल कुठली तरी एक एक्सलन्स असणं तुमचं गरजेचं आहे. तर तुम्ही कुठल्या वर्गामध्ये येऊ शकता? एलाइट वर्गामध्ये येतो. गॉट इट? पहिला पॉइंट कळाला का? उच्चभ्रू वर्ग काय आहे? त्यांचं असं म्हणणं, सत्ता नाही, शक्ती, पॉवर ही कुणाकडे असते? हे इलाइट्स कडे असते. इलाइट्स म्हणजे काय? तुमच्या लक्षात आलं? जो एक